नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील सर्वात मोठी यात्रा म्हसाची यात्रा। यात्रा तर प्रत्येक ठिकाणी असते, पण या यात्रेमध्ये काय विशेष आहे ते आपण आता पाहूयात। चला तर मग। म्हसाची यात्रा सुरुवात होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि इथे खूप सारी पब्लिक आहे। पाहताय आपण या यात्रेसाठी खूप सारे लोक येतात, कारण ही महाराष्ट्रातली ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आहे। आपण पाहतो इथे उंट सुद्धा आहेत। उंटावरून फेरी मारू शकतो इकडे। महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा का आहे ते आपण इथे पब्लिक पाहून ओळखू शकता। दुपारी 2 वाजले आहेत आणि पब्लिक एवढी आहे की आपण हे पाहू शकतोय। इथून पुढे आपण बैल बाजाराच्या दिशेने जाणार आहोत। बैलांची होणारी खरेदी विक्री पाहणार आहोत। महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैल बाजार हा म्हसाच्या यात्रेमधला असतो। तुम्ही गर्दी बघू शकता। म्हसाच्या यात्रेला ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा, मला तर असं वाटतंय महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी यात्रा असेल। काय मोठ्या प्रमाणात गर्दी। आज या जत्रेचा आज दुसरा दिवस आहे। फक्त कालच ही जत्रा सुरू झालेली आहे। पौष पौर्णिमेला चालू होते आणि 15 दिवस चालते ही जत्रा। आणि आता वाजले दुपारचे 2। असेही नाही की संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली आहे, सगळे बाहेर निघाले आहेत। आज दुपारी 2 वाजल्याने दुपारी 2 वाजताची ही गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। हे बाजूला असे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि या सगळ्या या दिशेने आपण आलेलो आहे इकडे आतमध्ये। आणि आता आपण जाणार आहे समोर बैल बाजारच्या दिशेने। हा ब्लॉग बघून तुम्हाला असं वाटत असेल जत्रेला यावं तर तुम्ही नक्की या, पण ज्या कोणाला जत्रेला येणं शक्य होत नसेल त्यांनी आमचा व्हिडिओ बघा, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एन्जॉय करा ही जत्रा कशी असते ते। खूपच मोठी जत्रा ही तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते। गर्दीचा तुम्हाला अंदाज येत असेल केवढी गर्दी आहे इकडे ते। बघा हे सगळे काय बघा हे सगळे फॅन आहेत आपले। कसे आहात तुम्ही? मजेत ना? कुठल्या गाव कुठल्या आले? हे सगळे दोघांवर येणार हे सगळे बघा मुरबाडचीच मंडळी आहेत। आपलं चॅनल बघतात, फॉलो करतात आपल्याला आणि त्याच्यामुळे सपोर्ट करायला आले आपल्याला। धन्यवाद। इथे आपण पाहतोय हा हेलिकॉप्टर आहे आणि बघा कसा उडतोय हा। किती वर जातो दादा? हो, ही तर वेगळी बंदूक आहे। माचीसची काडी टाकली त्याच्यात। हो 120 रुपये 120 रुपयाला 120 रुपयाला एक माचीची काडी टाकली एकदा वाजता। वा, खूप छान बंदूक आहे। माचीसची काडी टाकून 120 रुपयाला ही बंदूक आहे। माचीसची काडी टाकून फटाके वाजल्यासारखं करतायत। आपण इथे पाहतोय जाळे आहेत। दादा कसले जाळे आहे ते? कांदा बटाट्यासाठी हे जाळे आहेत इथे। हा झुला आहे त्याच्याबरोबर। यात्रेमध्ये गर्दी पहा किती आहे। हे दुपारी 2 वाजताची गर्दी आहे। यात्रा पूर्ण भरलेली आहे। म्हसाची यात्रा ही महाराष्ट्रात ठाण्यामध्ये का फेमस आहे? ठाण्यातली नंबर 1 ची यात्रा जिला म्हटलं जातं ती म्हसाची यात्रा, मुरबाडची यात्रा। आपण पाहतोय एवढी सारी पब्लिक इकडे आहे। हे इथे ब्लँकेट आहेत। दादा कसा दिला ब्लँकेट? 1400 रुपये जोडी। 1400 रुपये जोडी? हा, ब्रँड डायरेक्ट। किती आहे हा? 7x6। 7x6? हा दादा त्याच्यापेक्षा हलका। हे 600 रुपये जोडी। 600 रुपये जोडी? कितीचा हा? ये 6x6। 6x6? हा, अजून भारी भारी माल। अजून कोणता आहे? याचे 2500 रुपये। हा, तो बेस्टच किंमत। पहिला सांगू द्या त्यांना किती। हा, हे 2500 रुपये। 2500 रुपये? हा, बघा ब्लँकेट कसं आहे। किती बाय किती आहे? हे 6x4। 6x4 आहे? हा, कितीला देणार? हे 2500। 2500 सांगायची प्राइस, आपली कितीला देणार? करू घेऊ ना आपण, तुम्ही बोला ना। तुम्ही जास्त करा ना। तुम्ही ऑफर देतो ना, तुम्हाला याच्या व्हिडिओच्या सोबत फ्री देतो ना। बघा तुम्ही घेणार आहात दादा, काय कसं वाटलं? 2500 याच्यावर फ्री एक। 2500 वर फ्री आहे? फ्री देतो तुम्हाला 2500 वर।
ऑफर आहे डायरेक्ट. ऑफर आहे बा. काय दादा तुम्ही खरेदी करणार आहात का? बघा आता खरेदी करणार आहेत 2500 त्याच्यात काहीतरी कमी करून आता फिरू देतो नाही 500 600 वाला फिरू देतो नाही 2500 मध्ये फिरू देतोय. नाही नाही आम्हाला माहिती आम्ही वापरलेलं आहे. हिशोबात बोला. हिशोबातच बोललो ना. अजून अजून काय काय क्वालिटीचे आहेत आपल्याकडे? क्वालिटी भरपूर आहे. तुम्हाला क्वालिटी बोला काय काय देऊ. तुम्ही दाखवाल तेवढी दिसेल पब्लिकला. बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथे ब्लँकेट आहेत. आपण इथे बघू शकता वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत. 700 की जोडी. ही 700 ला जोडी फुल आहे. एसी. मुंबईवाल्याला सारखं फुल एसी. मुंबईवाल्याला स्पेशल. अरे मुंबई के लिए स्पेशल. आता एक वेगळ्या प्रकारचा दादा दाखवतात आपल्याला डबल लेन मधला. आणि याचा उपयोग हे 1800 रुपये. त्यांचाच ब्लॉक करता आमचा पण करा. बस हे दादा इकडे खरेदी करायला आलेले आहेत. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही दिवा शिरपाटा रोड खाडीगाव. अच्छा खडीगाववरून आलेला आहात. वा वा तुम्ही दरवर्षी येता इकडे? दरवर्षी आम्ही येतो. मसाज आहे छान, यात्रेला? एकदम मस्त. मग काय काय खरेदी केली? आता आम्ही ब्लँकेट खरेदी केले. ब्लँकेट खरेदी केलाय? हो. अरे वा हे फॅमिली आले तुम्ही? Family, सर्व family. वा 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 दर्शन झालं का? पहिला दर्शन. किती दिवस आले तुम्ही? आम्ही आता 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष येत आहे कंटिन्यू. वा वा आणि पूर्ण फॅमिली घेऊन येतात ते एक मस्त आहे. हिशोबानेच बोललेलं आहे. डायरेक्ट एक सांगितलं मी तुम्हाला 2500 रुपये मध्ये फिरू देतोय. चुकी मच्छी बघणार. भाऊ दादा भाडं किती आहे? कोयते. हा सगळं आहे पुढे आहे. दादा भाडं किती आहे? शेतीला आहे की? शेती आहे. अच्छा मग शेतीसाठी सामान सगळं आहे तिथे आपल्याला अवेलेबल. भाकरीसाठी टोपली. हो सुकी मच्छी. हो सुकी मच्छी पण आहे तिकडे. चालेल चालेल धन्यवाद. चॅनलचं नाव आपलं रूपरेषा. रूपरेषा. हा आणि पवार परिवार पवार परिवार ब्लॉग दोन चॅनल. हा रूपरेषा आणि पवार परिवार ब्लॉग. हे 1200 रुपये फायनल बोललो भावाला. 1800 बोललो होतं. घ्या ऑफर चालू आहे. डबलचा दाखव का अजून एक? आणि दादा हे डबल आधार कार्ड दाखवलं, आता दाखव. दादा बघू कसा आहे डबलचा. सर कसं असतं का हे काही सांगतात आपला शेतकरी घेत असतो आणि त्याच्यामुळे यांचाही धंदा होतो असा नाही. हे ब्रँड वाला एकदम ब्रँड. आता प्रत्येकाला रेट माहिती रिझनेबल रिझनेबल मिळालं पाहिजे. रिजनेबल रेट. हा डबलचा आहे का? हे डबलचा आहे. डबल. अच्छा कुठूनही वापरा. 2-1 किती आहे? हा किती आहे? हे 6x4 आहे. काय रेट आहे? याचे 1800 रुपये. 1800 आणि कमी करून किती? कमी करून देऊ ना तुम्हाला काय. बघा हे बघा 1 2 3 4 5 एवढे गिरायकांसाठी कमी करावं लागेल. चांगले तुम्ही बोला ना. तुम्हाला बोललो ना मी. दादा काय तुम्ही किती बोला? दादा डबल. चलो लेने का बोल दो लेने का. लेने का तुम बोलो. मैंने बोला ना आपको कर देंगे आपके लिए. क्या बोले आप क्या बोले? 1800 रुपये. 1800. तुमचा आवाज. तुमचा आवाज. तुम्ही सांगा आपला चलो आपला आवाज द्या. 700 में दे दो. नहीं ना आधा थोड़ी चलाते अपन. 700 गलत बोल रहे हैं. अभी इन्होंने इनका आवाज दिया. अभी तुम्हारा आवाज. 700 वाला दिखाता हूँ ना. 700 वाला अलग है. भाई पर जो चीज पसंद इनको है यही आपको चाहिए. ये ब्रांड है. ये हमारे दुकान की शान है. ब्रांड ही आजकल बिकता है. चले आएंगे ना लोग. ये तो दुकान की शान आएंगे, है. अगले साल आएंगे तो यही जगह पे शान आएंगे. कोई बेचता नहीं है भाई. ये दुकान की शान है. 700 कुछ गलत बोला. 700 कुछ गलत है. नहीं देखो पर 700 तुम तो कुछ तो बोलो. फाइनल 1500 रुपये. 1500. हा दादा तुम्ही कुठून आलेला आहात? शहापूर तालुक्यामधून आलोय. अच्छा शहापूर आमच्या नजदीक आहे. रेल्वे 107. मुंबईपासून इकडे. आसनगाव स्टेशन आसनगाव. आणि तुम्ही दरवर्षी येता? दरवर्षी येतोय आम्ही. अच्छा अहो हे ब्लँकेट आहे ना 300-400 रुपयाला आहे. अच्छा हे लोक काहीतरी लोक आम्ही 10 व्हिडिओ बघले असतील युट्यूबचे. हा ना काहीतरी नका बोलू ना. आम्हाला गरज नाही. आता बार्गेनिंग करून घेतील तुमच्या इथून. तुम्ही त्यांच्याशी बार्गेनिंग करा. चला धन्यवाद. चला. इथे पण तुम्हाला तो बुडाचा घ्यायचा आहेत कोयते आहेत कुऱ्हाडी आहेत सगळे शेतीचे सामान स्वयंपाकाचं सामान इथे अवेलेबल आहे. वेळी आहे. इथे तवे आहेत. काय दादा कसे दिले तवे?
सगळे घ्याल तसे आहेत प्रत्येकाचे वेगळे वेगळे रेट आहे. कितीपासून सुरुवात आहे? 300 पासून आहे. 300 पासून सुरुवात आहे इथे. 700 300, 600, 700. हा कसा आहे? 750. बिडाचं आणि पोलादचं दोन्ही सामान आहे तिथे. हे दोन बिडाचे आहे. बिडाचे. काढा की. हा. इथे आपण पाहतोय या बॅटी आहेत इकडे. लहान मुलांपासून मोठ्या मुलांच्या सगळ्या बॅट्स इथे अवेलेबल आहेत. पहा एकदम छोटी बॅट आहे. हे कैसा बॅट आहे? 120 वाला. बघा इथे वेगवेगळ्या बॅटी आहेत. आप खुद बनाते हैं इधर बॅट? बघा इथे स्वतः बनवतात बॅट आणि आपण एवढ्या साऱ्या बॅट बघतो इथे. रूपरेषा उद्या आम्ही बघू ना लगेच तुम्हाला नंबर पण टाका तुमचा. इथे रेंज आहे ना. रेट काय? 3,500 रुपये. 3,500 रुपये. सागामध्ये ओरिजिनल साग आहे? ओरिजिनल साग. बघू उचलून. बघा मजबूत वजन आहे. ओरिजिनल साग आहे. ओरिजिनल साग. आणि हे पण आहे याचे सागालाच असतं ना हे? हा. म्हणजे अशी डिझाईन नाही वाटत आहे. प्रॉपर आहे. आणि हे सगळे काय आहे म्हणजे काय? हे पोलीपाट आहेत. हा. हे बेलन आहेत. त्याच्यानंतर काठवड आहेत. हे काय आहे? हे काठवड होती भाकरी पीठ मलाची परात. अच्छा, पीठ मळाची परात आहे. लाकडी पर्वत. लाकडी परात. त्याच्यामुळे हे कुठलं लाकूड आहे? हे याचं बाबळीचं. बाबरीचं लाकूड आहे. हे सागाचं आहे ते बाबरीचं. आणि हे पण सागाचं आहे. पोलीपाट सागाचं आहे. सागाचं आहे. हा सागाचं आहे. ओरिजिनल सागाचं आहे. अच्छा, हे भरलेलं नाही ना? नाही. थोडं लाकडाचं हे रंध्यामध्ये हा. क्रॅश होतं ना ते. बरोबर. त्यातच. म्हणजे फिनिशिंग तर कळतं. एकदम परफेक्ट फिनिश जो असतो ना डिझाईन मध्ये तो सागाचा नसतो. ही थोडी रफ फिनिशिंग आहे ना त्याच्यावर समजून जायचं हा खरंच सागाचा आहे. प्रॉपर रॉ पासून बनवलेला आणि चांगल्या क्वालिटीचा आहे. बरं, मला तो ताक याचा लाकडाचा तो रवी असतो तो आहे का आपल्याकडे? रवी नाही नाही आपल्याकडे. अरे, आणि मग ही उकळ कशी आहे? उकला ही 3,500ची, 3,000ची, 2,500ची. 3.5 3 हा. आणि हे कुठलं लाकूड आहे? हे उमराचं आहे. सगळं उमराचं आहे. सगळं उमराचं आहे. अच्छा, हे काय आहे? हे ते चोपणं आहे बुरावन. चोपला जमीन सपाट करायला. हा. हा, जमीन सपाट करायला आहे. यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. ठाणे शहरातील मोठी यात्रा हे का म्हणतात हे आता आपल्याला कळलं. इथे आपण पाहतोय सगळे ज्वेलरीचं दुकान आहे. खेळण्यांचं दुकान आहे. चावीवाला जोकर आहे हा. कितीला दादा? 80 रुपयाला आहे. हो दादा, काहीतरी प्राइस सांगा. देण्याची प्राइस सांगा दादा. नाही आपण इथे बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर आणि जॅकेट आहेत. लहान मुलांचे, मोठ्यांचे. दादा कितने से स्टार्ट है? 4 से 3 से स्टार्ट है. 300 से स्टार्ट आहे. आपण या स्वेटरच्या दुकानात आलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर आहेत इथे. दादा बताएंगे कैसा है ये? 450 रुपए की. 450 रुपए का. और क्या क्या वैरायटी के? बहुत सारी वैरायटी है. कैसा वैरायटी है? बच्चों का है ऐसा 18-20 बाइक आएगा. 2 साल से लेकर 10 साल तक इसमें बैठेगा. ये अपना होलसेल है. याद है, मैं होजरी मुंबई से संडस रोड करके. लेडीज में चाहिए, लेडीज में भी है. लेडीज में सारी वैरायटी यहाँ से देखिए, बहुत सारी वैरायटियाँ हैं. जैकेट में भी है, यहाँ से यहाँ तक लॉन्ग साइज भी है. ऐसा यूनिफॉर्म में भी है. ऐसा कार्डिगन में भी लेडीज है.
किसी को भी संपर्क करना हो, संडस रोड, रहमत होजरी, 4 नल डोंगरी, चिंदी गली, कहीं पे इस्लाम होटल सामने। कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टैक्ट नंबर 9920-483372, रहमत होजरी। दूसरा नंबर है 9670719523। हाँ सर, अपना ये होलसेल का काम है। बच्चे के आइटम चाहिए तो 100 रुपये से चालू होता है। 100 रुपये रेट है प्राइस होलसेल का। बाकी 1200 रुपये तक आइटम मिलेगी, लेकिन रिटेल के लिए नहीं, खाली होलसेल के लिए। इथे आपण सगळी ज्वेलरी पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारचे कानातले, हेअर बँड, क्लिप्स आणि 10 रुपयापासून इथे स्टार्ट आहे। 10 रुपए में पोड़ी पैकेट, 10 रुपए में रबड़ का पैकेट है, 10 रुपए में क्लेचर है, 10 रुपए में बक्कल मिलेंगे एक से एक। पहा इथे 10 रुपयापासून स्टार्ट आहे। पहा इथे सगळं 10 रुपयापासून स्टार्ट आहे। 10 रुपए में मस्करा, 10 रुपए में काजल, 10 रुपए में जी हाँ ब्रेसलेट, 10 रुपए में फैंसी क्लिप, 10 रुपए में कान के टॉप्स, 10 रुपए में चॅनल आहे आमच्या मॅडमचं जागे हे वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं आहे इथे। आम्ही आले नाशिक मालेगाव ते तुमच्या मशामध्ये एक नंबर लोणचं आणून आहे। तुम्ही बघा कशा आमच्याकडून लोणचं आहे, माझी मम्मीच्या आणि दादीच्या हातात तयार केलेलं आहे। तुम्ही बघा त्या गोड मध्ये कसे हार्डवेअरचं लोणचं आहे, आल्याचं लोणचं आहे आणि करवंदाचं गोड आहे, चिंचेचं गोड आहे, आवळ्याचा मुरंबा, बेलाचा मुरंबा, काश्मीरी लाल मिरची चटणी, कारल्याचं लोणचं आणि ते आपलं बघा गाजराचा मुरब्बा आणि ते आपला बीटचा मुरब्बा पण आहे। रदवळ्यासाठी एक नंबर औषधी वस्तू आहे, म्हणजे ते गिजं पण आहे आणि लोणचं पण आहे। आणि तिखट मध्ये पण बघा कशी वस्तू आहे। बघा आंब्याचं लोणचं माझी मम्मीच्या हातात तयार केलेलं आहे आणि ते हिरवी मिरचीचं आहे, लिंबाचं आहे, मिक्स व्हेजिटेबल मध्ये तुम्हाला आंबा, लिंबा, हिरव्या मिरच्या सर्व 5 प्रकारचं लोणचं भेटणार तुम्हाला। आणि हा मोठा लाल मिरचीचा आहे, ते मिरचीचा ठेचा माझी दादीच्या हातात तयार केलेला, ते तेलपत्तेवर टिकून बनवते। एक नंबर वस्तू आहे। तुम्ही दाल, चावल, खिचडी, भाकर काय पण संकट खाना एकदम भारी लावणार। आणि ते पीटीचं मुरंबा आहे आपलं बघा, ते लसोड्याचं लोणचं आहे, याने आपलं जे ना ढोकर पण सांगते आणि ते करवंदाचं आहे, ते लसणाचं पण आहे, ते पंचाचं पण आहे। आता सर्व लोणचं व्हरायटी आमच्याकडून तुम्हाला भेटणार। आम्ही आले नाशिक मध्ये तुमच्या मतामध्ये एक नंबर लोणचं आहे। आम्हाला जे ते खजाना आहे लोणचं आमच्याकडून तुम्ही या आणि ते आमच्या दुकानवर तुम्ही व्हिजिट करा। तुम्हाला साठी होलसेल भाव अगर कधी लावला कोणाला माणसाला तो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9172009648। आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि होलसेल भाव मध्ये तुम्हाला भेटणार ते आमचं लोणचं। आम्हाला घरगुती लोणचं आहे, शुद्ध औषधी मसाल्यामध्ये आम्ही बनवतोय, विनोट केमिकल माल राहतं आमच्याकडे। पापड पण आहे तुमच्याकडे? पापड पण आहे, ते माझी दादी बनवते चावलचं पापड, ते चावलचं पापड आहे, ते तांदूळाचं एक नंबर आहे। राईस पापड ते मोठे होते, ते तळायचं पापड आहे, एक नंबर वस्तू आहे। ते सर्व प्रकारचे ते आमच्याकडून तुम्ही या एक बार व्हिजिट करा। थँक्यू। इथे आपण गर्दी पाहू शकताय। ते जे लोणचं आपण आता त्या दादांनी सांगितलं ते ऐकलं कसं आहे ते, आणि ते गर्दी पाहून आपल्या लक्षात आलंच असेल खरोखर लोणचं एकदम टेस्टी आहे। खिचडी संगत खायचं लोणचं आलं रे बोला इकडं, भाकर संगत खायचं लोणचं आलं बोला इकडं। वा रे वा, मम्मी आणि दादीच्या हातात तयार केलेलं लोणचं नाशिक मालेगाव ऍड पण एकदम भारी करतायत हे दादा, काजू बदामाची अशी ऍड करणार पाहिजे, विकला गेला पाहिजे। आधी जबरदस्त ऍड चालू आहे दादांची। हिरव्या मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, सर्व प्रकारचं लोणचं भेटणार। इथे आपण खेळण्यांचं दुकान पाहतोय आणि इथे एक मस्त ऑफर आहे, ती म्हणजे कोणतीही खेळणी घ्या फक्त 100 रुपयामध्ये। आपण सगळे पाहू शकता खेळणी इथे, वा सगळी मोठी मोठी गाड्या पण आहेत इथे आणि फक्त 100 रुपयात आहे। चांगली ऑफर आहे, कोणतीही खेळणी फक्त 100 रुपयात। आणि आता आपण आलो आहोत पाळण्यांच्या सेक्शनमध्ये। आपण पाहू शकतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत। हो, आणि किती मोठा एरिया हा पाळण्यांचा आहे, पाळणीच पाळणी सगळीकडे दिसत आहेत। आता आपण इथे आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण इथे पाहतोय इथे पोलीस दादांचंही एकदम चोख व्यवस्था आहे। हो, आणि हे काहीतरी युनिक आहे इथे, पहा रिक्षा, या सहसा कुठे दिसत नाही आपल्याला, इथे रिक्षा दिसत आहेत। आपण इथे रिक्षा पाहतोय, पाळणा पाहतोय आणि इकडे व्यवस्थापनही चोख आहे। बघा मनोऱ्यावर पोलीस दादा आहेत, सगळीकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष आहे।
खरोखर एकदम चोख व्यवस्था केलेली आहे इकडे. एवढी मोठी यात्रा आहे त्यामुळे प्रशासनाचं काम एकदम चोख आहे. आणि पहा इथे म्हसाच्या यात्रेमध्ये हे काय आहे, 100 रुपयामध्ये गावठी कोंबडा. आपल्या पार्टीसाठी खास ऑफर, 100 मध्ये 3 चान्स. 40 रुपयामध्ये गावठी कोंबडा, 20चे 2 कॉईन कपमध्ये टाका, कोंबडा घेऊन जा. पाहूया आपण आता हे काय खेळ आहे तो. 100 रुपयाला 3 चान्स. म्हणजे हे सर्व ग्लास पाडायचे असतील आणि सर्व ग्लास पडले तर कोंबडा इथे बक्षीस मिळणार आहे. आपण पाहतो 1 चान्स आलेले आहेत आणि एका चान्समध्ये वरचे ग्लास गेलेले आहेत. ओ सेकंड चान्स हुकला आहे. आता या दादा काय करतात ते. आणि यांना हा कोंबडा मिळालेला आहे आणि हा संघर्ष चालू आहे इथे. वा 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 वा. कोंबडा वा काय नेम आहे आणि हा कोंबडा आता त्यांना मिळत आहे. वा वा ते चॉईस करत आहेत कुठला कोंबडा त्यांना हवा आहे तो. आणि हा कोंबडा आता त्यांना देत आहेत. दादा कसं वाटलं कोंबडा जिंकून? भारी वाटतं एकदम. कसं वाटतो? एकदम भारी, एकदम भारी वाटतं दादा. पैसे गेले पण कोंबडा आला. तुम्ही हे भारी एकदम दादा. कोंबडा आपला कोंबडा कोंबडा कोंबडा. हा कसं काय मी पाडला नाही पाडलं तरी सांगतो. आणि आता यांना कोंबडा मिळालेला आहे. आणि आता दुसरे दादा ट्राय करतायत. आणि हा कॅन्डी कोंबडा जिंकलेला कोंबडा आहे. सगळे ग्लास त्यांनी पाडलेले आहेत. आणि आता हे दुसरे दादा पाडतायत, बघूया. काही ग्लास पडलेले आहेत. चान्स चान्स गेलेला आहे. ही सुंदर ऑफर आहे आणि या ऑफरसाठी किती सारे मुलं इथे जमा झालेले आहेत बघा. आणि आता कोण पाडतोय बघूया आपण. काय करतो काही ग्लास. हो त्यांचा चान्स केलेला आहे. आपण पाहत आहे कोणतीही वस्तू 40 रुपयाला आहे. फक्त 40 रुपये प्राइस असेल. इथे पाहू शकते आपण 5 रुपयाचा सेल आहे आणि या ताई इथे आलेल्या आहेत खरेदी करण्यासाठी. ताई कशी वाटली म्हसाची जत्रा? खूप छान आहे, मस्त मज्जा येते खूप. आज दुसराच दिवस आहे, बरीच गर्दी, बऱ्यापैकी गर्दी आहे.
दादा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय आणि खूप इकडे गर्दी असते आणि अवश्य सर्व लोकांनी इकडे येऊन मशा यात्रेचा आनंद घ्यावा. एकदम तुम्ही मस्त इथलेच आहात का? आम्ही कर्जतचे आहोत. कर्जतचे आहात? आलो आहोत. मसा यात्रा फिरण्यासाठी आलो आहोत. अच्छा अच्छा अच्छा. खूप छान वाटतं. थँक्यू. आपण इथे पाहू शकतोय कोणतीही वस्तू 5 रुपयामध्ये 5 रुपयामध्ये एवढ्या स्वस्त मध्ये आजकाल काहीच मिळत नाहीये. पण इथे बघा रबर क्लिप वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स आहेत, फणी आहेत, रबर आहेत, मेहंदीचे कोन आहेत. ये मेला माइंड ओरिजिनल कंपनी का माल है। अच्छा, और ये ब्लैक में आएगा, ये कितना पैसा भी बता दो ना। ये 40 रुपए का है। ये वाला 60 रुपए का पीस आएगा। अच्छा, ये वाला 100 रुपए का 4 आएगा। 4 आएगा। जी, ओके, ये 100 रुपए का 6 आएगा। क्या बात है। ये 100 रुपए का 6 आएगा, बंडल पूरा आता है। ये ओवन में रख सकते हैं हम लोग? हाँ जी, और में चल सकता है यार, नहीं पिघलेगा नहीं। ओके, और ये कौन से मेटल से बना है, क्या है? ये फाइबर का आइटम है। अच्छा, अभी और कुछ बता रहे हो? ये चम्मच है, 50 रुपए के 2 आते हैं। 50 का 2। जी, ओके, और ये चाय नाश्ता वगैरह देने के लिए 150 रुपए की, 150 रुपए की। इसका एक छोटा साइज आएगा, ये वाला है 100 रुपए का। जी, कुछ ज़्यादा लिया तो कम करेंगे रेट? हाँ जी, हो जाता है, माइनस हो जाता ये सब मटेरियल कहाँ से आया आप लेके? है। दिल्ली से। अच्छा, आपका दिल्ली पे है सर? जी, ओके, साड़ी पिन 10 रुपए में, नई वैरायटी, नया माल, नया स्टॉक। गंगा बनाना तेल 10 रुपए में, गजरा 20 रुपए में। एक मिनट जी देख लो, देखना दिखाना फ्री है। पसंद करो बोले जाओ, हर माल केवल 10 रुपए और 20 रुपए में। चांद की तरह सितारों से पूछो, हमारे तारीफ में आने वालों से पूछो। पूरे हीवी वाले घड़े हैं। आपण इथे पाहू शकतो हे जे घड्याळ आहेत ते 150 रुपयाला आहेत आणि थोड्या मोठ्या साईजचे घड्याळ आहेत ते 200 रुपयाला आहेत. 150 पासून स्टार्ट आहेत 200 रुपयापर्यंत. दादा याची प्राइस काय? हे आपलं ट्रेंडिंग चालू आहे 200 रुपये. हे बघा, हे ट्रेंडिंगचं चालू आहे, याची प्राइस आहे 200 रुपये. हे जे पाहतोय आपण या गॉगल पाहू शकता. कोणतीही गॉगल फक्त 150 रुपयाला आहे. मस्त ऑफर आहे इथे. घड्याळांची पण क्वालिटी वेगवेगळी आहे. यात्रा खूप भरलेली आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. मोठमोठे आकाश पाळणे आहेत तिथे. वेगवेगळे दुकानं आहेत आणि पोलीस बंधूंचा पहारा सुद्धा एकदम कडक आहे इकडे. एकदम मस्त व्यवस्था केलेली आहे जेणेकरून सगळ्यांवर त्यांचं लक्ष राहील. म्हसाच्या यात्रेमधील फेमस बैल बाजार, या बैल बाजारामध्ये आता आपण आलेलो आहोत. इथे आपण पाहू शकतोय की किती सारी बैल इथे विकण्यासाठी ठेवलेली आहेत. अजून पुढे जाऊन आपण पाहूया यांच्यात बोली कशी लागते, यांचा भाव कसा केला जातो. गरम करता इथे आपण बघतोय आता या बैलाचा सौदा होणार आहे, त्यासाठी याला गरम केलं जाते. आणि हा बैल शर्यतीवाला आहे, त्याच्यामुळे याला गरम केलं जाते की किती ताकदीचा आहे ते याच्यावरून ओळखतात. इथे हा गुलाल पडलेला बैल दिसतोय आपल्याला, हा विकला गेलेला आहे, यांनी तो विकत घेतलेला आहे. आणि आता शर्यतीचा बैल आपण पाहतोय. आणि या बैलाची किंमत 60,000 आहे.
बोली भाव तरी 60,000 आहे. पाहूयात काय बोली लागते ते. आणि हा 4 दाती बैल आहे. काय डीलिंग चालू आहे ती? घेताय दादा? शर्यतीवाला आहे ना? हा अच्छा. तुम्ही शर्यतीमध्ये म्हणजे असता का? हो. क्या बात आहे. दादा कुठले तुम्ही? मी वांगणी बेडीसगाव. वांगणीचे दादा आहेत आणि हे शर्यतीसाठी बैल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. चालू दे दादा चालू द्या, तुमचं डेलिंग चालू द्या. दे तुमची. आम्ही आपला जस्ट व्हिडिओ बनवतोय. दादा करा तुम्ही. शर्यतीचा बैल आहे आणि ते दादा आता तपासतायत. यांना त्याच्यातली खूप सारी माहिती असते म्हणून तर ते व्यवस्थित बघून घेत आहेत की कसा बैल मिळाला पाहिजे. आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात इथे बैल बाजार भरलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा बैल बाजार आहे. वेगवेगळ्या जातीचे 2 दाती, 4 दाती, अदाती, 6 दाती आणि पूर्ण झालेला असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यानुसार यांची खरेदी होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार मुरबाड येथील म्हसाच्या यात्रेमध्ये भरतो. आपण आता इथे म्हसाच्या यात्रामध्ये हे दादा आलेले आहेत बैल खरेदी करण्यासाठी. दादा तुम्ही कुठून आलेला आहात बैल खरेदी करायला? आम्ही भिवंडी वर्षावरून आलो आहे. अच्छा, भिवंडीवरून आलेला आहात. भिवंडीवरून. मग कसे वाटले तुम्हाला? बैलांची झाली का खरेदी विक्री? एक बैल आम्ही खरेदी केला आणि आमच्या गावात पण तो पोचला बैल. आणि आता दुसरा घेण्याचा प्रयत्न आहे आमचा. आता बघूया दुसरा भेटतो का. अरे तुम्ही सर्व म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे बैल घेतात की एकत्र बैल घेतो. मग शर्यतीसाठी घेता की? शर्यतीसाठी पण घेतो आणि आमची शेती पण आहे. अच्छा, शेतीसाठी पण घेता. शेतीसाठी. कसं वाटलं? इकडे किती वर्षापासून येत आहे तुम्ही? इथे आम्ही आमचा लहानपणापासून येतो. अच्छा, अजून काय कशी वाटते म्हसाची यात्रा तुम्हाला? म्हसाच्या दरवर्षी प्रमाणे यावर्षी एकदम जोरात यात्रा वाटते. कारण यावर्षी बैल खूप आहेत. मागच्या वर्षी बैल थोडे कमी होते. यावर्षी खूपच जास्त बैल आहेत. होतेच, मी पण पाहिलं की यावर्षी म्हणजे खूप मोठा एरिया ते भरलेला आहे. थँक्यू दादा, वेलकम. आणि हे मामा खूप वर्षापासून इकडे या यात्रेला येत आहेत. भिवंडीवरून येत आहेत. मामा कधीपासून येत आहे तुम्ही? आम्ही भिवंडी परंपरा पक्की होती आमची इकडे येवाची. मग तुम्ही दरवर्षी बैल खरेदी करता इथे येऊन? हो हो. तुम्ही काय शेतीसाठी बैल खरेदी करता? हो, शेतीसाठी. आणि अजून काय काय म्हणजे इकडे खरेदी करायला येता? आता बैल बिल मिळलं तर बघू आम्ही तिकडे करू. ते शेतीसाठी बैल वापरता की आपल्या शर्यतीसाठी? शर्यतीसाठी वापरता, शेतीसाठी बी वापरता. अच्छा, आपल्या भिवंडीला कुठे होते शर्यत? पिंपळात. कोणगावला होते. मोठी शर्यत होती ना तिकडे? चालेल, यावर्षी आपण येऊ तिकडे. चालेल मामा, अजून काय सांगाल? तुमचं काहीतरी सांगा, कधीपासून येत आहे सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती तरी सांगा. पक्की वर्षी झाली आम्ही येतो. दरवर्षी किती वर्ष? तुमचं वय काय? माझं वय 80 पोहोचलो मी. 80 पर्यंत गेलेत म्हणजे मामा जवळजवळ 60 वर्षापासून येत आहेत. काय बोलताय? आणि तुम्ही सर्व भिवंडीचे असेच तुम्ही नेहमी येत राहा. जय शेतकरी. या शेतकरी. म्हसाची यात्रा ही बैल बाजारासाठी का फेमस आहे ते आता हे आपले दादा सांगतील. दादा तुम्ही किती वर्षापासून येता इकडे? आम्ही 20 वर्षापासून येतोय साहेब. 20 वर्षापासून येत आहे. तुम्ही कुठून येता? आम्ही आडगाव शहापूरहून येतो. आडगाव शहापूरवरून. आणि मग दरवर्षी बैल खरेदी करता तुम्ही? दरवर्षी करतोय. तुम्ही कोण कशासाठी म्हणजे शेती कामासाठी करता? शेती कामासाठी. शर्यतीसाठी नाही करत? शर्यतीसाठी कुठेतरी कधीतरी. कधी म्हणजे कधी कुठल्या वर्षी शर्यतीसाठी, कधी शेतीसाठी करता? तुम्ही सर्व तिकडचे शहापूरचेच आहात? शहापूरचेच आहोत. अरे वा, सगळे एकत्र आलेले आहात. व्हेरी गुड. असाच यात्रेला येत राहा तुम्ही आणि म्हसाची यात्रा आपली अशीच मोठी दरवर्षी होत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. आणि हे दादा आलेले आहेत भिवंडीवरून. दादा तुम्ही इथे बैल खरेदीसाठी आलेला आहात? बैल खरेदीसाठी. कसे वाटले इकडचे बैल तुम्हाला? आहेत, चांगले आहेत. चांगले आहेत का? म्हणजे कुठले तुम्ही बघितले? 2 दाती बघितले, 4 दाती बघितले? आम्ही आदत बघायला आलोय. आदत बघायला आलेले आहेत. अदाती. अच्छा, मग भेटले का तुम्हाला? अजून शोधताय? चालू आहे. अच्छा अच्छा. चांगली वस्तू भेटली तर घेऊन जायचं. हो, नाही तेच नाही, कारण आपण आमचा नाद आहे शर्यतींचा. आम्ही शर्यतींसाठी नेतो. अच्छा, मग या बैलांना तुम्ही शर्यतीसाठी तयार करणार का? शर्यतीसाठी तयार करणार. वा वा वा. मेल्यावर बैल दुसऱ्या दिवशी जोट्यात टाकायचा. अच्छा. आणि बाकी म्हणजे तुम्ही किती वर्षापासून येत आहे? आम्ही 10 वर्षापासून येतो इकडे. 10 वर्षापासून येत आहे.
चालेल दादा. काय म्हणतात दादा? 40 पर्यंत येणार त्यांचा सौदा होणार आहे. अच्छा, सौदा होणार आहे. तुम्ही पंचावरून आले. अच्छा पडग्यावरून आलेला. कुठच्या गावातून आले ते तुम्ही कुठे काय त्या वासराचा सौदा चालू आहे. चला मग करूया सौदा. अच्छा अच्छा आता काय एक वासरावर 4 जण उरून पडले. तो वासरून दाखवा जरा तुम्ही. हा वासरा एकूण हा वासरू 14,000 लावलेले. ही कशी वस्तू आहे. ही वस्तू आहे. हो 14,000 लावले. 14,000ची किंमत तुम्ही केलेली आहे. केलेली 14,000. यांचं काय म्हणणं आहे? 19,000. दादा काय वाटतं तुम्हाला 14,000 की 19,000? काय नाही 80 मध्ये ते 14 द्यावा का आमच्या पण नशिबाला लागेल. हा. बघा दादा करताय का सौदा फायनल? हा बघा दादा करताय का सौदा? बघा दादा काय तुमचं काय मत आहे? फायनल बोल लगेच पावती मारा. बैल बघा. या दादांनी ही बैल इथे विकायला आणलेली आहेत. दादा कशी आहेत ही बैल? आदती आहेत, दोन दाती आहेत? ह्यो चौसा आहे, हा 2 दाती आहे, हा आदत आहे, तो आदत आहे. अच्छा म्हणजे आदती आहे, 2 दाती आहे, 4 दाती आहे आपल्याकडे. तर कशी प्राइस कशी आहे? यांचं 35,000 आणि ह्यांचं 25,000. अच्छा 2 दाती 25,000 आणि याचे 4 दातीचे 35,000 आणि ह्याचं हे दोन्हींचं 35,000. अच्छा जोडीचे 35,000. बघा इकडे जोडीचे 35,000 आहेत आणि तिकडे 2 दाती पण आहेत. आपल्याला जर या दादांकडे जर घ्यायचं असेल तर दादांचा कमी जास्त होईल. हो आले ना गिराईक आले तर कमी जास्त होऊन देऊन देऊ. आणि ही प्राइस यांनी सांगितलेली आहे पण याच्यात ते कमी पण करतील, कमी जास्त होईल. कारण कसं आहे शेवटी शेतकरी आहे, शेतकरी शेतकऱ्यासाठी कधी नाही बोलत नाही. शेतकरी असेल तर आम्ही कमी वेचात पण देऊन देऊ असं. आणि हे शर्यतीसाठी वापरतात की घर कामासाठी घर कामासाठी आहे? अच्छा शेती उपयोगी. तुम्ही कुठून आलेला दादा? भिवंडी पडगावरून आलेला. अच्छा 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 दादा तुमचा नंबर सांगा. 9226207714 आणि तुमचं नाव? सचिन जाधव. सचिन जाधव. मित्रांनो बघा जर आपल्याला समजा हे बैल आवडले, आपल्याला जर ब्लॉग बघून आपण इकडे आलात नाही पण आपला ब्लॉग बघून जर तुम्हाला हे बैल आवडले आणि घ्यावेसे वाटले तर सचिन जाधव दादा त्यांनी नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते बैलांची खरेदीचं तुम्ही बोलू शकता. आणि त्यांनी एवढं पण सांगितलेलं की किंमत थोडी जास्त आपण कमी पण करू शकतो. चालेल धन्यवाद दादा. आता हे 2 बैल आहेत दादांनी विक्रीसाठी इकडे आणलेले आहेत. दादा हे कसे आहेत बैल? म्हणजे काळी मोरी. काळी मोरी. आणि हे कसे आहेत? 2 दाती की साई दाती साई दाती आहेत हे बैल? काय प्राइस काय दादा? सांगायला 35-40,000 म्हणजे तुम्ही कमी जास्त थोडीफार करू शकता. जोडीचे 35-40,000 की जोडीचे 35-40,000 मग त्याच्यातून कमी जास्त तुम्ही करू शकता. अच्छा आणि जर तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल म्हणजे कोणी जर करणार असेल तुम्ही नंबर देऊ शकता का तुमचा? आपला ब्लॉग पाहून जर आपल्याला हे बैल आवडले तर या दादांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी हे दादा आपल्याला त्यांचा नंबर देत आहेत. दादा नंबर सांगा. 9022 75 16 31. आणि दादा तुमचं नाव? साहेबराव शेळकंदे. साहेबराव शेळकंदे. शेळकंदे. बघा हे साहेबराव शेळकंदे. दादा कुठून आलेला तुम्ही? वालिवरेवरून. वालिवरे. तालुका मुरबाड जिल्हा ठाणे. मुरबाड वालिवरे मधून आलेले आहेत हे दादा. आणि जर आपल्याला हे बैल आवडले तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ते एक प्राइस सांगितलेली आहे त्यांनी 35,000 ते 40,000 जोडीची पण ते कमी जास्त करू शकतात. हो धन्यवाद दादा. धन्यवाद. आपण बघतो इकडे सगळीकडे बैल विक्रीसाठी आणलेले आहेत. आणि आता हे दादा आपल्याला सांगणार आहेत या बैलाविषयी. काय दादा सांगा कसा बैल आहे तुमचा? बैल आमचा गावठी आहे. ते किंमत त्याची 25,000 रुपये. 25,000 एकाची किंमत आहे. म्हणजे हा शर्यतीसाठी वापरणार की आपल्या घरकामासाठी? घरकामासाठी. घरकामासाठीचा बैल आहे. किमतीमध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते का? होऊ शकते. अच्छा बघा आपण दादांनी 25,000 किंमत सांगितलेली आहे पण कमी जास्त होऊ शकते. दादा यासाठी तुमचा नंबर द्याल का? म्हणजे आपले जे ब्लॉगर असतील जे बघणारे असतील
तर ते पाहू शकतील. 83-087-32-31-0. परत एकदा नंबर सांगा. 83-087-32-31-0. आणि नाव आपलं? प्रथमेश गोडांबे. प्रथमेश गोडांबे. गोडांबे. बघा दादांनी आपला नंबर दिलेला आहे, त्यांचं नाव आहे प्रथमेश गोडांबे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून जर का इथे आपण यायला आपल्याला नाही जमलं तर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा आपण इकडे बैलाची त्यांच्याशी खरेदीसाठी वार्ता करू शकता. धन्यवाद दादा. इथे बघतोय आपण बैल कसे खूप मोठ्या प्रमाणात हा बैल बाजार भरलेला आहे. आपण हे पाहतोय, हा आपण आता सफेद बैल पाहतोय. दादा कितीला हा बैल? 30,000ला आहे. म्हणजे याची किंमत कमी जास्त होऊ शकते का? हो. आणि तुम्ही कुठून आलेला? जांभुर्डे मुरबाड मधलं. आणि हा कसा आहे, 2 दाती आहे की 4 दाती? 2 दाती आहे. हा 2 दाती बैल आहे. शर्यतीसाठी वापरला जाईल की शर्यती? दोन्ही. म्हणजे ज्याला शर्यतीसाठी वापरायचं असेल ते शर्यतीसाठीला ट्रेन करू शकतात आणि आपल्या शेती कामासाठी जर वापरायचं असेल तर शेती कामासाठी वापरू शकतात. दादाने 30,000 रुपये प्राईस सांगितलेली आहे, पण थोडीफार प्राईस कमी होऊ शकेल. जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 91-30-88-51-21. आणि तुमचं नाव? करण पिंट्या बिराडे. दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बैलाविषयी माहिती घेऊ शकता. किमती कमी जास्त होऊ शकते. असाच्या यात्रेला जर तुम्हाला यायला जमलं नाही तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून बैलाविषयी माहिती घेऊ शकता. आणि या बैलाची खासियत अशी आहे, ती काय खासियत आहे ते हे दादा सांगतील. 2 वेळा गुलाल घेतलेला आहे त्यांनी. 2 वेळा गुलाल घेतलेला आहे, म्हणजे शर्यतीमध्ये 2 वेळा जिंकलेला आहे. तर ज्याला कोणा शर्यतीसाठी जर हा बैल हवा असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आहे माझा 91-30-88-51-21. आणि आपलं नाव दादा? पिंट्या रामचंद्र बिराडे. यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलाविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद. आणि हा एक आता दुसरा बैल आपण पाहतोय. दादा कुठून आलाय तुम्ही? कळंब्यावरून. मुरबाड कळंबे. मुरबाड वरून. कळंबे म्हणून मुरबाड मध्ये गाव आहे, इकडून हे आलेले आहेत. दादा कोणत्या जातीचा बैल हा? खिलार बैल आहे. आणि किती आहे? 4 दाती 6 दाती? 2 दाती. 2 दाती आहे बैल. पहा आपण 2 दाती बैल आहे, पण याची हाईट बघा किती आहे. ती हाईट खूपच चांगली आहे. हा शर्यतीसाठी मला असं वाटतं चांगला उपयोग होईल. शर्यतीसाठीच आहे. आणि दादा काय सांगाल, या बैलाने काही अगोदर शर्यत केलेली आहे? 4 शर्यती मारल्या. 4 शर्यती मारलेल्या आहेत. वा, म्हणजे चांगलाच बैल आहे. ज्यांना कोणाला शर्यतीमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर बैल घ्यायचा असेल तर इकडे जर यायला जमलं नाही, म्हसाच्या यात्रेला जमलं नाही, पण आपला व्लॉग बघून या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी हे दादा आपल्याला त्यांचा नंबर सांगतील. दादा तुमचा नंबर सांगा. 74-74-07-64-11. आणि दादा तुमचं नाव? अनंत गोडांबे. अनंत गोडांबे. यांचा नंबर, या दादांचा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि ह्या 4 शर्यती मारलेला बैल आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल, तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही जर वेळ नसेल तर या दादांना कॉन्टॅक्ट करा, ते सर्व माहिती बैलाबद्दल देतील तुम्हाला. थँक्यू दादा. हे आता या बैलांविषयी अजून माहिती देतील हे दादा आपल्याला. दादा काय सांगाल? काय नाही, आता हे आले तुम्ही. यांनी शर्यत वगैरे मारलेली आहे का? हो, नाही आवती कामाची आपली. आवती कामाची आपल्या शेती कामासाठी आहे ती. कामासाठी. आणि तुम्ही कुठून आले दादा? आता आम्ही लोणावळ्यावरून आलेला? मावळातून. वा, मावळातून लोणावळ्यातून आलेला. किती दिवस झाले आलात तुम्ही इकडे? 3 दिवस झाले. आता हे गुलाल तर टाकलेलं आहे, पण हे बैल गेलेले आहेत की नाही गेले? नाही गेलेले नाही. अजून गेलेले नाहीत, म्हणजे जायचे आहेत. अजून कोणी गिराईक कसे काय आहेत म्हणजे तुम्हाला? येतात नाटकात. अच्छा, जर तुम्हाला कोणाला म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा असेल जेणेकरून आपला ब्लॉग बघून येऊ शकतील, तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा तुमचा. 86-98-29-49-23. आणि तुमचं नाव काय दादा? अरुण शिंदे. अरुण नथू शिंदे. अरुण शिंदे हे या बैलांचे मालक आहेत. तर यांना कॉल करून तुम्ही या बैलांविषयी माहिती घेऊ शकता आणि अशी ऑनलाईन खरेदी करू शकता. आता ऑनलाईन खरेदी म्हसाच्या यात्रेला जर काही यायला जमलं नाही तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करून
बैल खरेदी करू शकता. धन्यवाद. नमस्कार दादा, कुठून आले आपण? इगतपुरीवरून आलो दादा. अच्छा, बैलगाड्या शर्यतीचे शौकीन आहे वाटतं. शौकीने किती बैल आहेत आता दावणीला? आपल्याकडे एक वासरू आहे सध्या. अच्छा, इगतपुरीमध्ये घोड्या बैलामध्ये धापतो आपण. अरे वा. मग आता इथे खरेदीला आले खरेदीला आलोय. का आहे काय नजरेत चांगलं? नजरेत काही दिसून नाही राहिले. म्हणजे आमच्या इगतपुरी तालुक्यात म्हणजे वस्तू भेटते नाही का. अच्छा इगतपुरी तालुक्यात म्हणजे तिकडूनच खरेदी जास्त इकडे येतात. अच्छा. आपल्याला शौक कर म्हटलं ती हेच बैलगाडा शर्यतीमुळे म्हणजे हौशीमुळे लागलाय पूर्ण शौक. किती शर्यती मारल्या दादा तुम्ही आतापर्यंत? शर्यती म्हणजे खेळतोच आपण तिकडे कायम डेली खेळतोच. लहानपणापासूनच खेळतोय आपण नाही का. शौक खरं म्हटल्यावरती आपले राहुल दादा पाटील, आडुली कल्याणकर, मथुर बैल हा, मथुर. हा. यांच्यामुळे जास्त शौक लागलाय. माझे चांगले मित्र पण येते. अच्छा. वर्षी आलेले डोंबिवलीला चांगले जिंकलेले ते. हो म्हणजे घरी जाणं नाही माझं त्यांच्या. हा. हो अरे वा, खूप चांगलं. म्हणजे मग आता कुठला भेटला तर सांगा, चांगलं येतो. भेटलं तर नक्कीच कळू. तुमचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर भेटल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूच तसं आम्ही. नक्की नक्की. कॉन्टॅक्ट नंबर आता तुम्हाला देतो, ऑन स्क्रीन देऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला देतो आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर. आहे. आम्हाला नक्की कळवा. शर्यत असेल तर आम्ही नक्की येऊ तुमच्या. आमच्या इकडे असल्यावर नक्की तुम्हाला मी कळवेल. आमच्याकडे डेली चालूच असतं शनिवारी. मग कळवेल तुम्हाला मी असलं तर. चालेल. थँक्यू. ओके. थँक्यू. शेतकऱ्याचा नादच कळला. आजच कुवा याच्यासाठी किती पण पैसे मोडायला लागले तरी चालेल, पण मग नाद करून टाकायचा. आता लाख रुपये जरी बोलले पण वस्तू तशी पाहिजे. बरोबर. लाख रुपये जरी लागले, 2 लाख लागू दे, पण वस्तू तशी पाहिजे. आपल्या नजरात ती वस्तू आली तर घेऊ शकतो आपण. नक्की नक्की. थँक्यू. ओके. थँक्यू दादा. आपण पाहतोय हा बैल बाजार किती मोठ्या प्रमाणात भरला आहे. पहा, म्हसाची यात्रा याचसाठी फेमस आहे. खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरला जातो इथे. आता हे दादा या आपल्याला बैलाविषयी सांगतील. दादा, कोणत्या जातीचा आहे बैला? आपला गावठीच आहे, खिलार. गावठी खिल्लारी बैल हा, आहे. खिलारी बैल आहे. हे शर्यतीसाठी वापरतो की? शरीसाठी. शर्यतीसाठी बैल हा आहे. हा. काय प्राइस काय याची? प्राइस 25. 25. म्हणजे आपलं फिक्स आहे की कमी जास्त होऊ शकेल? कमी जास्त होणार. अच्छा, थोडीफार कमी जास्त होऊ शकेल. होईल. पण 25 ही आपली सुरुवात आहे. सुरुवात आहे. कसं आहे? 2 दाती 4 दाती? फुल जाते. फुल? हा. फुल आहे हा. आपल्याला जर कोणाला या बैलाविषयी अधिक माहिती जर घ्यायची असेल तर या दादांना आपण विचारू शकता. त्यासाठी आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो दादांकडून. दादा सांगा. 9921 01 38 23. आणि आपलं नाव? अमित तळपे. अमित तळपे. आपण कुठून आलेला? आम्ही आलो कर्जतवरून. कर्जतवरून. हे कर्जतवरून दादा आलेले आहेत. आणि हा जर बैल आपल्याला आवडला तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण यांचा नंबरही दिलेला आहे. बघा, एकदम भारी बैल आहे, शर्यतीचा बैल आहे. त्याला काय याच्या अगोदर उतरवलेला शर्यतीला याला? हो. किती वेळा झाले? 2-3 झाले. 2-3 वेळा उतरवलेला आहे. बघा, म्हणजे ट्रेनिंग ह्याची थोडी झालेली आहे. जर आपल्याला जर कोणाला हवा असेल तर या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. धन्यवाद दादा. थँक्यू. आपण पाहू शकतोय हा किती मोठा बैल आहे. खूप मोठा आहे, हाईट मस्तपैकी आहे याची. दादा, हा शर्यतीसाठी आहे की? शर्तीसाठी. शर्यतीसाठी आहे. हो. किती शर्यती आतापर्यंत काय उतरला आहे शर्यतीमध्ये? 24-25 केले शर्ती. बाप रे, 24-25 शर्यतीमध्ये हा बैल उतरलेला आहे. आणि म्हणजे चांगलाच एक्सपिरियन्स वाला बैल आहे हा. दादा, काय प्राइस असेल याची? सांगायला 50,000 रुपये. 50,000 रुपये सांगायला, पण कमी जास्त थोडीफार तुम्ही करू शकता. बघा, हा बैल तुम्ही एकदा बघा. याची हाईट वगैरे एकदम सॉलिड आहे. आणि खरोखर हा शर्यतीचा बैल वाटतो. दादा, जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8087523351. आणि आपलं नाव दादा? सुफी. बघा, यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर आपल्याला इकडे म्हसाच्या यात्रेमध्ये यायला नाही मिळालं, बैल बाजार पाहायला नाही मिळाला, तर आपल्या या चॅनलद्वारे आपण हा बैल पाहू शकता. आणि दादांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना संपर्क साधू शकता. आणि बैलाबद्दलची इतर माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता. प्राईस त्यांनी सांगितलेली आहे, पण थोडीफार ते कमी जास्त करू शकतात. थँक्यू दादा. वेलकम. थँक्यू. आपण आता ही बैलांची जोडी पाहतो इथे. आणि हे दादा आता आपल्याला त्यांच्याविषयी सांगतील.
दादा कशी आहे जोडी? जोडी म्हणजे बऱ्यापैकी शेतीसाठी आपण याचा वापर करतो. वापर करतो. शर्यतीसाठी नाहीये. शेतीसाठी पण करू शकतो ना. अच्छा, शर्यतीसाठी आणि शेतीसाठी दोन्हीसाठी ज्याला पाहिजे त्याला तसा यूज करू शकतो तो. आपण पाहतो इथे जोडी तर एकदम भारी आहे. दादा कशी आहेत? 2 दाती 4 दाती? 4 दाते 6 दाते. आता 4 दाते आणि 6 दाती. 6 दाते. हाईट पण एकदम मस्त आहे यांची. आपल्याला जर कोणाला आवडले आणि वाटलं बैल हे खरेदी करावे, इकडे यायला नाही मिळालं तर तुम्ही या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 89 75 06 02 08. आणि आपलं नाव दादा? नारायण पारदी गोरेवाडी. नारायण पारदी गोरेवाडी नांदगाव. गोरेवाडी नांदगाववरून हे आलेले आहेत. पहा बैल पण एकदम मस्त आहेत. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी जी काय बैलांची किंमत आहे त्याबद्दल कमी जास्त ते करू शकतील असे म्हणतायत. तर नक्की यांना तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. कर बघा इथे लहान मुलांपासून सगळेजण इथे बैल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. कारण प्रत्येकाला आवड असते. शेतकरी म्हटलं की बैल हवाच असतो आपल्या घरामध्ये. तर हे सर्व लोक बैल खरेदी करण्यासाठी इथे आलेले आहेत. हे बैल तापवत आहेत का? आपण पाहतोय बैल तापवत आहेत. विक्रीच्या अगोदर थोडासा बैल किती ताकदीचा आहे पाहण्यासाठी तापवला जातो. त्याला इकडून तिकडून फेऱ्या मारल्या जातात. बैलाला कसा कंट्रोल केला जातोय हे आपण इथे पाहतोय. ही पण एक खरोखरच कसरत आहे. बैलाला कंट्रोल करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही आहे. पण हे दादा एकदम सहजपणे त्या बैलाला कंट्रोल करतात. म्हसाची यात्रा ही ज्याच्यासाठी फेमस आहे तो म्हणजे बैल बाजार. इथे आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात बैल खरेदी करण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे. आता आपण पाहतोय या 2 बैलांसाठी हे 2 दादा इथे खरेदीचं हे करतायत. दोघांच्यात त्यांची किंमत ते बोललेले आहेत. बघूया त्यांचं काय ठरतंय ते. या 2 बैलांसाठी त्यांची बोलणी चालू आहे. तर पाहूयात आपण इथे त्यांची काय बोलणी होते ती. त्यांचा सौदा फायनल होतोय की नाही पाहूयात. आणि आता ही इथे डील फायनल झाल्यासारखे वाटते आपल्याला. आपण आता पाहतो इथे किती दाती बैल आहे. 6 दाती बैल आहे. म्हणजे झालाय तो या मागे एकदम पांढरे शुभ्र आहेत. तुमची उभी आहेत. मस्त पांढरे शुभ्र बैल आहेत. आता यांचा इथे सौदा चालू आहे. आता सांगा कितीला आहे ते बैल? हे याची किंमत आहे 1.5 लाख रुपये. किती पर्यंत सुटेल? 1,20,000 पर्यंत आपण देऊ येणार. तोडपाणी त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये किंमत सांगतायत दादा. 1.5 लाख किंमत सांगतात पण 21 पर्यंत सोडतील असं म्हणतायत. तोडपाणी करतील असं म्हणतायत. तोडपाणी होईल काही आपण 1,10 पर्यंत आपण लास्ट देऊन टाकू. 1,10 पर्यंत लास्ट मस्त एकदम खिल्लारी जोडी आहे. आणि दादा शर्यतीसाठी आहे ते? शर्यती 4 झाले त्यांनी. 4 शर्यती झालेल्या आहेत त्यांच्या. मारलेल्या शर्यती. दादा कुठले तुम्ही? आम्ही मसा काढणोलचे. अच्छा इथलेच आहात. मसाचेच आहात. बघा मसा गावातले दादा आहेत आणि 4 शर्यती यांनी मारलेले आहात. पाहता एकदम पांढरे शुभ्र आणि शिंग बघा त्यांचे एकदम शिंग एकदम मस्त वर आलेले आहेत. दादा अजून काय सांगाल तुमच्या बैलांविषयी? मला तर असं वाटतंय आता शेतकरी लोक कमी झालंय. कारण जे शेतकरी लोक आहेत ना ती शेती करतात पण काय अवजाराने करतात. बैल हे आता ते काय करतात फक्त शर्यतीसाठी वापरले जातात. नांगरासाठी कमी आहेत.
हो बरोबर, कारण भरपूर ठिकाणची शेती पण कमी झाली त्याच्यामुळे लोक नांगरासाठी कमी वापरतात आणि ट्रॅक्टरचा वापर जास्त ट्रॅक्टरचा करतात. वापर जास्त होतो. शेतीचा वापर जास्त होतो. पण आपण शेतकरी आहोत त्याच्यामुळे आपण बैलांचाच वापर करतो. शेतीसाठी बैल वापरले. सांभाळ म्हणून नाव म्हणून कमवत ठेवतोय. खरोखर मस्त एकदम खिल्लारी जोडी आहे. दादा, जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 91 42 90 79. आणि दादा आपलं नाव? संजय धनगर. संजय धनगर म्हणून दादा आहेत आणि त्यांनी नंबर पण आपल्याला दिलेला आहे. आपण यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बघा मस्त एकदम जोडी आहे आणि शर्यती मारलेले बैल आहेत हे. आणि हे आजूबाजूचे त्यांचे जवळचे मित्र सगळे खरेदीसाठी आले. खरेदीसाठी आलेले आहेत. वा वा वा, म्हणजे ही जोडी पाहूनच सगळे आलेले आहेत. दादा चालू द्या तुमचं आता, काय तुमची मी तुम्हाला शूट करतो. तुमची खरेदी विक्री तुमची सुरू राहू द्या. करा करा दादा करा, काय तुम्ही बोली लावा ती लावा. कसं वाटतंय दादा एकदम? तुम्ही मित्र आहेत का दादांचे? बघा, आणि आपल्या मसागावचेच आहेत. एकदम भारी बैल आहे ते, एकदम व्हाईट आणि शर्यती मारलेले बैल आहेत. आणि या बैलांसाठी बघा एवढे सारे जण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. कोणाचा नंबर लागेल आता पाहूया आपण. या सगळ्यांपैकी कोण खरेदी करणार आहे ते? आम्ही खरेदी करणार आहे. हा, हे दादा म्हणतात ते खरेदी करणार आहेत. बघूया आता बोली लागेल. आता हे दाखवत आहेत की बैल कसे आहेत ते. दादांनी त्या बैलासाठी विचारलेलं आहे. दादा तुम्ही खरेदीसाठी आलेला? कुठून आलेला? तुम्ही खरेदीसाठी वाड्यामधून आल्यात आणि ह्या बैलांची आता तुम्ही किंमत करणार आहात? बघतो आता कसं चालतात काय करतात. शर्यतीसाठी. शर्यतीसाठी. वा वा दादा, म्हणजे तुम्ही खूप शौकीन दिसताय. आपल्याकडे शर्यती होतात, वाड्यामध्ये होतात. बघूया आता दादा. बघू आता काय बोलतात. हो, नाही खरोखर बैल खूप चांगले दिसतात. पण खरी कसं आणि खरी माहिती तुमच्याकडेच आहे, कारण तुम्ही शर्यती खेळता. बघूया हरण्या म्हणून नावाचं बैल आहे. हरणे म्हणून 80 खरेदी एकटा पण हारलेला. 80 शर्यती. बापरे. सुनील मोकाशी. अच्छा, वाड्याचे. अच्छा अच्छा. बघा या बैलांसाठी दादा आता बोली लावणार आहे. जसे आहेत तसेच आहेत. गाडीला असलं होतं ना. आहेत तसेच. मामा दे ना. नाही नाही एमपी नाही. अहो तो तारेच्या आम्ही मला दिलं होतं तारेचा कुंपण झालं. नाही नाही एमपी काय नाही, तारेचा कुंपण आहे. मला मध्ये आम्ही लावून देतो. आम्हाला वालाची कुठला का आम्ही गवारी नसतो ना, हे नाही का आता गवारी नसतो. आम्ही फक्त कासर लावून लावून देतो. कुठला होता काय करायचं? 60 पर्यंत. एक 60 ला जाईल तू. एक 60चाच आहे. बाजार काय एक बैल 60चा. चालेल अकल आपण हा बैल पाहतो, एकदम खिल्लारी बैल आहे. दादा कुठून आलेला आहेत आपण? शेलारीवरून. शेलारी कुठून कुठून? शेलारी. शेलारी इथलं मुरबाड मधलाच आहे का? अच्छा, मुरबाड मधून शेलारी मधून आलेले आहेत दादा. दादा काय आहे बैलाची प्राइस? ते सांगले 35,000. 35 सांगायला 35,000. थोडीफार तुम्ही कमी करू शकता ना? होईल. चालेल, बघूया आपण. हा बैल बघा एकदम मस्त आहे, खिलारी, हाईट वगैरे एकदम आहे. दादा कसं आहे? 2 दाती 4 दाती? आदत आहे. आदती आहे. अरे वा, आदती आहे. आणि याची हाईट बघा, सॉलिड हाईट आहे या बैलाची. दादा जर कोणाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. 90 11 हा 67 99 43. आणि आपलं नाव? गणेश भोईर. गणेश भोईर. बघा हा बैल आपण पाहू शकता आणि याच्याविषयी अधिकची माहिती या दादांकडून तुम्ही फोन करून घेऊ शकता. धन्यवाद दादा. ठीक आहे, धन्यवाद.
आपण पाहताय हे दादा म्हसाच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत आणि ते बैल खरेदीसाठी आलेले आहेत. दादा काय तुम्हाला कसं वाटतं, म्हसाची यात्रा कशी वाटली तुम्हाला? आता आम्ही पहिल्यांदा झालो तर जरा म्हशाची यात्रा बघून चांगलं वाटलं. आणि कसं आहे माहितीये का, म्हशाच्या यात्रेमध्ये जरा आज रविवार असल्या कारणाने थोडीशी गर्दी आहे. त्या गर्दीच्या अनुषंगाने सर्व थोडंसं महाग असं, थोडंसं वातावरण महाग असं वाटलं आम्हाला. दादा तुम्ही बैलजोडी खरेदी केल्यात का? ना आम्ही तर आता सगळे बैल वगैरे बघतोय. आता ही जोडी आम्ही बघितलेली आहे. आता पंढरीनाथ धुमाळ यांची आम्ही जोडी बघितलेली आहे आणि ही जोडी त्यांनी आम्हाला सांगितली ती आम्हाला आता आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही विचार करत होता. हे माझे भाऊ आहेत आणि हे सगळे त्यांचे मुलगा हे वगैरे माझे पुतण्या फॅमिली फॅमिली आम्ही कुठले आहात तुम्ही? आम्ही सफाळ्यावरून आलो आहेत. पालघर तालुका आहे आमचा. आणि कसं आहे आम्ही म्हणजे मसा असं आम्ही करतोय, पण आम्ही आता अचानक आमचं हे झालं की ह्या वर्षी आम्ही जाऊया असं आमचं प्लॅनिंग झालं. आणि तुम्ही दुसरं म्हणजे अजून शर्यतीमध्ये कधी वापरलेत काही असे? आम्ही शर्यती ना, आमचं कसं आहे आमच्या इकडे ना, आमचा पालघर तालुका असल्या कारणे आमच्याकडे रेतीचं थोडंसं त्याला रॉयल्टी वगैरे लागते. बैलगाडीने रेती काढली तर आम्हाला त्याची रॉयल्टी वगैरे लागत नाही. तर आता बीजेपीचं सरकार आलं ना, त्याच्यामुळे आता मोठे सगळे नियम निघाल्या कारणाने आता आम्हाला पण बैल घ्यायचे का नाही घ्यायचे हा पण आम्हाला विचार पडतो या गोष्टीचा. अच्छा. पण खरोखर शेतकऱ्यासाठी बैल हा किती फायद्याचा आहे तुमच्या? शेतकरी राहिलाच नाही. आता कसं आहे सरकार चेंज झालं, सरकार काही करत नाहीये. सरकारमध्ये जे लोक आहेत ते लोक त्यांचे स्वार्थ करत आहेत. ते कसं आहे जो निवडून येतो त्याच्या स्वार्थासाठी तो करतोय आणि शेतकऱ्यासाठी कोण काही करत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला पण विचार करतो की शेतीसाठी बैल घ्यायचे का नाही घ्यायचे हा त्याचा आम्ही विचार करतोय. अच्छा, ही महाराष्ट्रभर फेमस असलेली म्हसाची यात्रा आज तुम्ही पाहिलीत, तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना? आम्हाला म्हसाची यात्रा ही आहे ना, म्हसाची यात्रा खूप छान वाटली. आई माझे भाऊ आहेत, हे माझे मोठे भाऊ आहेत आणि भावांची मुलं आहेत. आणि खरोखर आम्हाला म्हशाची ही यात्रा आहे ना फार म्हणजे चांगली वाटली. आम्ही सकाळपासून यात्रा फिरतोय. याच्या पुढे पण जर सरकारने जर शेतकऱ्यासाठी चांगलं पाऊल उचललं तर आम्ही खरोखर पुढच्या वर्षी येऊन या यात्रेचा याच्यामध्ये आनंद घेऊ. याच्यामध्ये आम्ही पूर्ण यात्रेसाठी पूर्ण चांगला प्रतिसाद देऊ असं आम्ही निश्चय केलेला आहे. थँक्यू दादा, धन्यवाद. खूप चांगला तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहात आणि तुम्ही नेहमी आता येत राहा. ही प्रतिक्रिया फक्त आमची प्रतिक्रिया ही मंत्र्यापर्यंत पोहोचवण्याची तुमचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय मग मित्रांनो, कसा वाटला म्हसाच्या यात्रेमधील हा बैल बाजार? खरोखरच खूप मोठा बैल बाजार इथे भरतो. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार या म्हसाच्या यात्रेमध्ये भरतो हे आपण आता पाहिले आहे. बैल बाजाराबरोबरच इथे खूप मोठी यात्रा भरते आणि यात्रा आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. खरोखरच म्हसाची यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आहे. आपण कोणी म्हसाच्या यात्रेला जाणार असाल तर शक्यतो आपल्याबरोबर कॅश ठेवा, कारण नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाईन पेमेंट शक्यतो होणार नाही. ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील म्हसाची जत्रा ज्याच्यासाठी फेमस आहे तो बैल बाजार आता आपण पाहिलेला आहे. आता जाऊयात पुढे, पाहूयात इथे कोणकोणते दुकाने आहेत, कोणकोणत्या वस्तू इथे विकायला आहेत ते आपण पाहूया. चला तर मग. इथे आपण बैल बाजार पाहिला आणि बैल बाजाराच्या बाजूलाच इथे हे बैलांसाठी लागणारे सगळं कासरा, दोरी, वेगवेगळे त्यांना सजवण्यासाठी सामान आहे. त्या दादांचंही दुकान आहे, आपण त्यांना विचारूया. दादा कसं आहे, काय प्राईज आहे त्यांच्या सांगाल का? काय सगळ्यांचे वेगवेगळे प्राईज आहेत. मोरके आहेत ना, हे बैलांना बांधायला होतात. हे 150 रुपये जोडी आहे, म्हणजे 150ला 2 आहेत. हे 100 रुपये जोडी आहे. हे 200 रुपये जोडी आहे. वा, हे तर मस्त आहे. याच्यात ते घुंगरू सारखं पण आहे सगळं. हे पण 150 रुपये जोडी आहे. म्हणजे हे त्याच रेंजचे आहेत हे सगळे. हे पण त्याच रेंजचं आहे. हे सगळं त्याच रेंजमध्ये येणार 150 रुपये. 150 रुपयापर्यंत आहे सगळं. हे फक्त थोडंसं कॉस्टली पडतं. हे 300 रुपये जोडी आहे. 300 रुपये जोडी आहे. वा, हे घुंगरू वगैरे मस्त इथे लावलेले आहेत आणि रस्सी पण एकदम जाड आहे. हे सगळं बैलांना बांधण्यासाठी आहे. सगळ्या बैलांसाठी. हे वासरूंचं आहे, छोट्या वासरूंसाठी आहे. हे बैलांना नजर नाही लागण्यासाठी आहे. हे सेम त्याच रेंजचं आहे. इकडे थोडीशी प्राईस वाढते. 200 रुपयाची जोडी आहे. हे 300 रुपये जोडी आहे. कवड्यांच्या माळा पण मस्त आहेत त्या. ती सिंगल कवडीची माळ आहे, 200 रुपये जोडी.
आणि ती डबलची आहे ती 300 रुपये. 300 रुपये. प्राइस मध्ये काय थोडाफार फरक होऊ शकतो की थोडासा नेगोशिएबल आहे. थोडासा Quantity निगोशिएबल wise. आहे, म्हणजे प्राइस मध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. नक्की आपल्याला इथे आल्यावर हे आवडेलच. आणि हे काय दादा, हे गोंडे आहेत का? हे शिंगांचे गोंडे. शिंगांचे गोंडे आहेत. आणि हे इथे हे पण तेच डेकोरेशनचंच आहे हे सगळं. अच्छा, म्हणजे मस्त इथे सगळं सामान आहे बैलांना सजवण्यासाठी. दादा इथे दुकान आहे तुमचं, म्हणजे याच्यानंतर कुठे असतं? त्याच्यानंतर आमचं सरळगावला आठवडी बाजार असतो, तिकडे आमचं दुकान असतं. सरळगावला. तिकडेच राहतो ना, तर तिकडे. अच्छा अच्छा, चालेल, थँक्यू दादा. इथे आपण पाहतोय सगळी मच्छी आहे, सुकी मच्छी इथे विकायला आलेली आहे. सगळ्या प्रकारची मच्छी इथे आहे. आणि या दादांना आपण आता विचारूया, दादा कशी माहिती आणि किलो वगैरे कसं ते सांगा सगळ्या मच्छीचं. ये कर्जी सुकडी 400 रुपये किलो, 400 रुपये किलो. बोंबील 600 रुपये किलो, बोंबील 600, मोठे मधले जवळ 300, ढोमेली 300, हे वाकडे 400 रुपये, ही कावली पापलेट आहेत 300 रुपये किलो, कावळी पापलेट आहे ते 300 रुपये किलो आहेत. मांदेली 200, मांदेली 200 रुपये किलो. ते बारीक बोंबील 400 रुपये किलो, हे आणि त्यात ते मोठे हा, बोंबील हे बारीक बोंबील हे 400 रुपये 400 रुपये किलो, आणि हा जवळा 300 300. बघा सगळ्या प्रकारची मच्छी आहे. अजून काय काय दादा इकडे आपल्याकडे? काय नाही, बस एवढी आहे ना सगळे. ही मुशी इकडे सफेद वाकटी आहे, मुशी आहे आणि सफेद वाकटी आहे. मुशीची कशी आहे? 300 रुपये किलो आहे, 300 रुपये किलो. आणि सफेद वाकटी 500. 500. बघा इथे आपल्याला जर कोणाला घ्यायचं असेल तर बैल बाजाराच्या जवळच हे दुकान आहे, इथे येऊन आपण खरेदी करू शकता. बघा इथे आपण जे हे घमेले पाहतोय, हा दादा ते वाजवून दाखवतोय की ते हे किती कडक आणि न तुटणारे आहेत. याचा वापर बैलांना सारण घालण्यासाठी होतो किंवा इतरही अनेक कामांसाठी होतो. हे दादा इथे हे विकत घेण्यासाठी आलेले आहेत. तेही वाजवून पाहतायत की कसे आहेत ते, जेणेकरून त्यांचा विश्वास पटेल. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारची शेतीची अवजारे पाहतोय. यांच्या हातात जो आहे तो विळा आहे, तो शेतीसाठी उपयोगात येतो. कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड अस्सल पोलादाची आहे, यासाठी हे वाजवून दाखवत आहेत जेणेकरून विश्वास पटेल. बघा सर्व कुऱ्हाडी या पोलादापासूनच बनलेल्या आहेत. ग्राहकाला हे वाजवून दाखवत आहेत. हा शेतीचा पंजा आहे, शेतीकामासाठी याचा उपयोग होतो. इथे कोयता, मोठे कोयते आहेत, फावडे आहेत. हे पहा इथे सर्व दिसते, कुऱ्हाड, कोयता, चाकू. मोठा कोयता ज्याचा वापर झाडझुडपं तोडण्यासाठी होतो, फांद्या तोडण्यासाठी होतो. अशी शेतीची अवजारे या जत्रेमध्ये मिळतात. शेतीसाठी लागणारे ही अवजारे कुठे बनतात, कशी बनतात, कोणत्या धातूपासून बनतात, हे आपण थोड्याच वेळात या दादांकडून माहिती घेऊयात. इथे बघतोय आपण गिऱ्हाईक एकदम कंटिन्यूस येतात या दादांजवळ. आणि हा आलेला इथे मित्र मसाच्या यात्रेमध्ये फिरायला. कुठला तू? 70-250 रुपयाला. शहापूरवरून इकडे फिरायला आलेला आहे मसाच्या यात्रामध्ये. कसा घेतला? तुला काय काय घ्यायचं? ट्रेंडिंग आहे ना आता. वाजव ते वाजव. वा वा, तुला पण आवडला वाटते. कितीला घेतला? 200 ला घेतला. वा वा वा, हो महाग आहे. हा बघा छोटा पण इथे फिरायला आलेला आहे. बैल बाजार आवडते याला. अरे वा वा वा, आतापासूनच आवड आहे याला. बैल बाजार म्हणजे शेतकरी नक्की होणार. जास्त घेत नाही दादा तुझ्याकडनं. आता आपण इथे आलेलो आहोत. 150. मोठे मोठे कोयते दिसतात. हे दादा काय आहे? एवढा मोठा कोयता
फांटी वगैरे तोडण्यासाठी. अच्छा. आपले पाले बिले तोडण्यासाठी. पाले बिले तोडण्यासाठी. नको नको दादा आपण पालाच काढूया याच्यातून. पाला काढण्यासाठी आहे का? हा साऊथला जास्त चालतात हे. दादा कुठून आला बरं? फिक्स रेट. मी सोलापूरवरून आलेला आहात. आणि मग सोलापूरवरून इकडे सगळे विकायला म्हणजे शेती अवजार म्हणजे आमच्या पहिल्यापासून व्यवसाय पारंपर्य आहे. आमच्या आजोबापासून येतात. अच्छा. हा तुमच्या आजोबापासून शेती अवजारे सगळे विकली जातात. विकतात. आणि मग सोलापूरमध्ये पूर्ण तुमचा बिझनेस आपलं शॉप आहे ना तिथं. अच्छा, सोलापूर फॅब्रिकेशन आणि शेती अवजाराचं शॉप आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग प्रत्येक यात्रेला तुम्ही असता का? नाही वर्षाला एकदा येतो आपण. म्हशाची यात्रा आम्हाला आवडते म्हणून आम्ही ते येतो. अच्छा, म्हसाच्या यात्रेला famous. विकण्यासाठी अरे वा. एन्जॉय पण येते. म्हणजे सॉलिड आहे. अवजारे पण मस्त आहेत एकदम. आणि याची काय प्राइस आहे? आपण हे 250-200 म्हणतो, 150 पर्यंत देतो. अच्छा, 250 बोलून 150 पर्यंत म्हणजे आपण जास्त अपेक्षा ठेवत ना पैशाची. अच्छा, ठेवून देतो आपण. कसं चांगलं आहे. आणि बाकी हे काय काय आहे याच्यात अजून? ही कशासाठी वापरली जाते? हे कानस घरात मटणीसाठी वगैरे चालतं. अच्छा अच्छा. धार पण चांगलीच आहे याला. हे मटेरियल आपलं हार्ड पाट्यामध्ये असतं. हार्ड पाटे म्हणजे गाड्यांचे जे पाटे असतात त्यांच्यापासून. अच्छा अच्छा. म्हणजे मग काय तुटण्याचा तर काय चान्सच नाहीये. सगळ्या वस्तू पाट्यापासून बनवल्या? हा सगळे वस्तू पाट्यापासून. हे वेल्डिंग मध्ये बनवलेलं आहे. अच्छा. कुराड वगैरे सगळं? हा कुराड ते मोठे कुराड आहेत ना, ते एक्सेल मध्ये बनवलेले आपण. एक्सेल मध्ये? हा गोल एक्सेल. म्हणजे जास्त तर गाड्यांचं सामान तुम्ही use करता? बंगार मधनं म्हणजे बंगार मधून घेऊन ते घेतो. हळूहळू. दादा कशी आहे गाडी? तुम्हाला यायला पाहिजे ती. हा 30 रुपये द्या मला. 30 रुपये काठी. त्याला कशासाठी वापरतात काठ्या? हे काठी आता कशासाठी माहिती का? आता पहिली जुनी जी लोक होती ती प्रत्येकाची काठी असायचीच. जुनी लोकं होती. बायका आता मशीन मारवायचे. अच्छा, मशीन मारायला. पहिला काल वेगळं. पहिल्या मशीनवर होतं, बायकांना मारवायचे. बायका मारायला आपल्याला लागल्या. तेच आहे ना, काठी असली आणि त्यात दुसरी बाई आली मध्ये. दुसरी बाई आली. 50 ला 2 काठ्या आहेत. बघू द्या दादा कशी आहे. 30 ला 1 आणि 50 ला 2 काठी आहेत या. दादा इथे आपली खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. दादा तुम्ही घेतलीत का गाठी? घेतली. 2 काठ्या घेतल्यात का? 2 काठी घेतल्या. 50 ला 2 घेतल्या. 50 ला 2 काठ्या घेतल्या. तुमच्या इथे पण म्हणजे आपलं सगळं हे आहेत म्हशी, गाई म्हशी म्हणजे घरी नाही, काकांचे आहेत. सांभाळ लागतात ना. इमर्जन्सी पाहिजे आपल्याला. सेफ्टीसाठी इमर्जन्सी पाहिजे. साप आला काय आला काय काठी लागते. अच्छा अच्छा. बाकी पूर्वीची लोक कशी, पूर्वीचे लोक बोलत त्याला एखादी म्हणजे जो म्हातारा माणूस आता काठी असायची. पूर्वीच्या माणसांमध्ये म्हणजे म्हाताऱ्याकडे काठी असायची. असायची कंपल्सरी त्यांना पाहिजे होती. आताचे म्हणजे काय आपलं वेगळं स्टाईल निघाली. म्हणजे काय एक शेफ्टीसाठी जाण्यासाठी दोरायली नाही, शेफ्टीसाठी. की बाहेर कुठे जायचं आपला म्हणजे एकटाच असा तर त्याच्या हातामध्ये काठी ही पाहिजेच. सेफ्टीसाठी जनावराला काय आलं ते सेफ्टीसाठी आपल्या हातामध्ये काठी पाहिजे. ही काठी म्हणजे काठ्यांचा सुद्धा बिझनेस आपल्या इथे चालू आहे. आणि आपल्या सेफ्टीसाठी काही आपल्याकडे गोठ्यामध्ये जनावर आला किंवा काही मशीन कंट्रोल करण्यासाठी या काठीचा वापर होतो. 30 ला 1 आहे आणि 50 ला 2 काठ्या आहेत. चालेल. तुम्ही नाशिकवरून आले म्हणजे म्हसाची यात्रेसाठी अच्छा, शिर्डीवरून डायरेक्ट आलेला. हा आला दादा आपण? आम्ही नाशिकहून आलो. नाशिकहून? चांदवड तालुका. अरे वा. फक्त म्हसाच्या जत्रेसाठी दरवर्षी येतो आपण? दरवर्षी येतो. अरे वा. आणि आता मग काय काय तुम्ही बैल बाजार बघितला? बैल बाजार बघितला. काय घेतली का बैल जोडी? होती पण बैल पसंत नाही पडले ना. अच्छा, नाही पडले या वेळेला. एवढे नाही वाटले अजून ना? निघून गेले बैल होते. हा, बैल निघून गेले. हे 7 दिवसापासून चालू आहे यांचं. काल सौदा झाला बऱ्याच बैलांचा. चांगली जनावर नाही मिळाली. हा, चांगली जनावर नाही मिळाली आपल्याला. मग आता अजून काय देवात दर्शन घेतलं का? चाललो. चालला ना. ठीक आहे चालेल. चला नमस्कार, धन्यवाद. कल्याणवरून? अरे पण तुमचं मग मलंगडला पण भेटते ना काठी? हा मलंगडला पण आता आम्ही मसा करायला आलो ना. मजा करता आम्ही आलो ना. बरोबर. जत्रेसाठी आलो आम्ही. अच्छा,
मग या काट्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? फरक काही एकदम जंगले असतात मसा मागून नाव मागून आमचं घातली का ती मोडून जातात. एक नाव हा, मागून हे काय चोर बीर आला तर 10 उपट टाकलं तरी काय नाही. चोर आला तरी आता कोयता गँग वगैरे फेमस आहे आपण. चोराचा विषय नाही, शेतावर कामायचं आम्हाला काही नाही. अच्छा, आपली शेती आहे अजून? हा, शेती आहे, शेती आहे. मग आमच्याकडे शेती भरपूर आहे. अरे वा, कुठे? हाजी मुलं पाहिजे मग अरे यायला लागेल आम्हाला. या ना मग तुम्ही कधी याल? कधी येऊ सांगा तुम्ही. तुम्ही शेतावरची पार्टी असते ना, ती बघायची आम्हाला. या ना, तुमची कशी या ना, चालते? या. शेंगा होऊ द्या. हो, या. हा, कधी पोपटी? यांचा फार्म हाऊस आहे. हा, तुम्ही आमचा नंबर घेणार, हा. आम्ही तुमचा साहेब. नंबर घेतो आता. हो घेऊ ना आता. यांचा मोठा फार्म हाऊस आहे. हो, आहे यांचा. मलंगडला. हा, मलंगला. अरे वा. कुंभारली गाव मग. अरे हा, माहितीये मला कुंभारला. आम्ही मलंगडला येतो ना. आता कोण कोणाचा नंबर घेणार? दोघं एकमेकांचा. तुम्ही माझा घेतला की मी तुमचा घेणारच ना. यांचा नंबर द्या. फक्त नंबर एक्सचेंज करतो. पुढच्या व्हिडिओ मध्ये ना आपण यांच्या फार्म हाऊस मध्ये असू. पोपटी करताना आपण एक व्हिडिओ काढू यांच्या फार्म हाऊस वरती. स्वराज फार्म हाऊस. हा, स्वराज फार्म हाऊसचं नाव आहे. स्वराज फार्म हाऊस. आणि आपलं नाव सर? अर्जुन पाटील. अर्जुन पाटील सर आहेत. आणि पद्माकर पाटील. पद्माकर शेठ आहेत. बघा, पद्माकर शेठ आणि पाटील साहेब आहेत आपले. आणि आपण पण तुमचं नाव पण सांगा. नारायणचं आहे, चंद्रकांत हजारी. चंद्रकांत हजारी. हा. बघा, हे सगळे आहेत. आता पोपटीच्या पार्टीला भेटायचे. सरांनी प्रॉमिस केलं आपल्याला. शेंगा होऊ द्या. हा, येऊ ना. बैलगाडे शर्यतीचे शर्यतीचे 1 नंबर. बैल आपले आहेत का? हा. किती आहे जनावर टोटल? 4 आहेत. मग आता शर्यत कुठे आहे का नेक्स्ट? आता उसडणे असतात आमचे उसडणे आमच्या बाजूला चालू आहे आज. आज आहे? अरे वा, मालक इथे. नाही आज नाही, आज त्यांनी नाही नेले ते इथे मस्त यात्रा आहे ना म्हणून. हा, यात्रा आहे म्हणून. आता देवळात जाऊन आले आपण. हा, देवात जाऊन आलो. चला, आता आम्ही जातो देवळामध्ये. बरं वाटलं तुम्हाला भेटलो, एकदम चांगलं वाटलं. आता आपण नंबर घेऊ एकमेकांचे. यांचं नाव कैलास सेंद्रे. तुम्ही चला, आजीमाला याल हो, हो. ना, पायथ्याची कुंभारली पद्माकर पाटील. पद्माकर पाटील. हो हो, इथं त्यांचं फार्म हाऊस फेमस. येणार येणार येणार. स्वराज फार्म हाऊस 5 एकर मध्ये. 5 एकर मध्ये. चला, वालाच्या शेंगा झाल्या की पोपटीसाठी भेटू आपण फेब्रुवारी मध्ये. हा, चालेल चालेल. चला, धन्यवाद. हा, धन्यवाद धन्यवाद. आता आपण इथे पाहतो ही मच्छीची जाळं आहेत. दादा, कशी आहे ती जाळं? हे झाले 400 रुपयाला एक येतो. 400 रुपयाला एक आहे. छोट्या माशांसाठी येतो. छोट्या माशांसाठी आहे. आणि हे? तो सुद्धा छोट्या माशांसाठी. हा मोठ्या माशांसाठी इकडचा. अच्छा, हा कितीचा आहे? हा 4चा गाला आहे, तो आम्ही 500 रुपयाला विकतो. हा 4चा गाळा आहे, 500 रुपयाला विकता तुम्ही. मोठ्या माशांसाठी वापरला. पण थोडीफार काही किंमत कमी जास्त होऊ शकेल का? हा 300-350 रुपयापर्यंत देतो आम्ही. अच्छा, म्हणजे 400 बार्गेनिंग करू शकतो. आपल्या येणाऱ्या इथे कस्टमर बार्गेनिंग करून घेऊ शकतो 100%. तुमच्याकडून. सगळ्या प्रकारचे आहेत जाळे आपल्याकडे. याच्यामध्ये 250 रुपये प्राइस आहे. आम्ही 200-150 रुपयाला देऊन टाकतो फायनली त्याला. अच्छा, हा कितीचा आहे? हा 1चा गाला आहे, 0चा आहे. अच्छा, 0चा आहे. हा छोट्या माशांसाठी यूज केला जातो. हा हा, आम्ही 200 रुपयामध्ये हा दिला जातो. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही चिखली चिखलू अंबरनाथ. अंबरनाथवरून आला. अंबरनाथ. वा वा. दादा बोल ना. काहीतरी हिसाबात बोला ना. आता सांगितले ना. अहो ते थोडं होतंय. ठीक आहे, चला 200 रुपये द्या. लांबी किती? लांबी 70 फूट आहे त्याची. आणि याची कोणत्याची? याची याची 150 फूट लांबी आहे त्याची. हा किती आहे? कोणता? हा किती आहे? तो 1.5चा गाळा आहे, 1.25 आहे आपला. बोटाचा आहे बघा, बोटाचा गाळा आहे. किती आहे? कोणता? तो 1चा मार आहे, 1चा. दादा, तुम्ही मच्छी पकडायला जाता? अहो बस का आमचा धंदाच ते मच्छीवाले ते आम्ही. मच्छी धरा का? सर्व काहीच ठेवून द्या. काहीच ठेवत नाही आम्ही. आम्ही काहीच ठेवत किती? नाही. 100%. बघा, बारीक मच्छी पासून मळ्यापासून हा दांडवणी सर्व मच्छी आम्ही पकडतोय. मळे दांडे पण भेटत. सर्व भेटतात. सर्व पण त्याच्यामुळे तेच बोललो काहीतरी हिसाबात लावा. किती घ्यायचे तुम्हाला? आम्हाला एकच घ्यायचंय, पण तुम्ही भाव जास्त बोलतात. एकच घ्यायचे का? हा. जा 200 रुपये त्याचा. किती लांबी आहे? 70 फूट आहे लांबीला. 70 दिले नाही. सकाळपासून नाही, दिले नाही, त्याच नाही, रेटने नाही सांगितलं दादा, मला. जाम बोलले तुम्ही. 70 बोललेस तर काय जास्त अंतर नाही. आपण सकाळपासून दिले अहो त्याच दादा, रेटने तुमचा बोलतो. धंदा आहे, मला माहिती आहे. बरं, मग आम्ही काय? बी जाळीवाले आहेत. हा, ठीक असं आहे. काय नाही, बरं, पण ठीक जरा आहे. हिसाबात काय बोलता? बोला. तुम्ही काय बोलता? काय हे देणार? आता बघा, हा 70 तुम्हाला 250 रुपये नाही सांगितले दादा. नाही नाही नाही, वर बोला तुम्ही. हे द्यायचे सांगितले 200 नाही रुपये. नाही नाही, मग काय हिसाबात देणार? बोला जरा. काय देणार तुम्ही? 150 रुपये देतोय. 170 रुपये द्या. नाही नाही नाही, 150 बरं रुपये. ठीक आहे, चला काढा, चला द्या जरा.
बघा हा जाळा घेतलेला आहे दादांनी, बार्गेनिंग करून घेतलेला आहे. नाही जो आहे कारण तो याच्यातली माहिती आहे मच्छी पकडायला दादा जातात. बघा आमचं तेच पिकलं हो. आम्ही तेच धंदा करतोय आमचं पोट त्याच्यावर भरतोय आम्ही दुसरं काही नाही करत काम नाही धंदा नाही कसं अर्धा किलो जरी भेटली तरी आम्ही विकतोय काहीच नाही जीवाला काय काहीच नाही काही मच्छी नदीत पकडतो तुम्ही? हा नदीत चिखलो डॅम मध्ये चिखलोटी डॅम. आपण इथे पाहतोय हे दादा चाबूक चेक करतायत. बघा कसा एकदम. आता हे दुसरे दादा चेक करणार आहेत. मासाची यात्रा आपली खूप फेमस आहे. आणि हे दादा तुम्ही कुठले? मी डोंबिवली गोलिवली वरून अच्छा, डोंबिवलीवरून इकडे आलेले आहेत मसाच्या यात्रेला. मसाची यात्रा आपली पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. तुम्ही इकडे कशासाठी म्हणजे स्पेशल कशासाठी आलात? मी स्पेशल माझी बैल आहेत मी बैलांचे कासरे घ्यायसाठी स्पेशल आलोय. अच्छा, म्हणजे कासरे तर इथे चांगल्या पद्धतीचे एकदम मिळतात. तुम्ही दरवर्षी येता इकडे? हो प्रत्येक वर्षी येतो मी. अच्छा, आणि मग कशी वाटते मसाची यात्रा? माशाची जत्रा म्हणजे काय इथं फक्त धुलंच असतं पण धुलीचा एन्जॉय बघून आम्ही इथे ही जत्रेला येतोय. अच्छा, वर्षातून एकदा. देवळात जाऊन आले का? जेवढं आता चाललं मंदिरातच चाललंय आता. अच्छा, मंदिर मेन आहे आपलं. देव पाठीशी ते सगळं निघतं. चालेल, धन्यवाद दादा. ओके थँक्यू. आणि हे जाळ्यांचं दुकान आहे आणि या ताई आपल्याला आता या जाळ्यांबद्दल सगळं माहिती देतील. ताई कशी आहेत जाळी सांगा? हे बघा, हे जाळा आहे हा 600 रुपयाला आहे. याचे मल्याचे मासे मिळतात याच्यात. आणि हा आहे हा पण 600 रुपयाला आहे. पण मल्याचे मासे छोटे मिळतात याच्यात मोठे. हा कितीचा आहे? हा एकदम बारीक गाळा आहे, आंगळीचा आहे. आणि हा एक बोटी आहे. किती रुपयापर्यंत मिळेल? हा 1000 रुपयापर्यंत मिळेल. अच्छा. हा, आणि हा याच्यात कवळीचे मासे बारका शिवडा लागतो. हा आहे 700 रुपयाला. 700 रुपयापर्यंत. म्हणजे प्राइस मध्ये थोडीफार कमी जास्त? हा, कमी जास्त होते. फिक्स प्राइस असं नाही ना काही फिक्स आपलं? प्राइस नाहीये. अच्छा, अजून काय काय आपल्याकडे? अजून मोठा शिवड्याची पण जाळी आहे, सेकंड हँड आहे ती पण कमी म्हणजे भावात मिळते. 500 रुपया प्रमाणात अशी दिली आम्ही. पण ती थोडी जुनी आहे. हा, ती थोडी जुनी आहे. अच्छा. आणि नवीन असतात ती नवीन 3000 2500 पर्यंत विकतो. ती पण आपल्याला इथे मिळतील? ती पण मिळतील. अच्छा, तुम्ही स्वतः विणता की? आम्ही स्वतः विणतो. अच्छा, म्हणजे स्वतः विणलेली जाळी हा, आहे, आमची त्याच्यामुळे स्वतःची आहेत. नक्कीच आम्ही चांगली स्वतः मासे पण आम्ही स्वतःच मारतो. अच्छा. हा, आणि स्वतः सुकवतो पण. अच्छा. हा, सुकवलेले मासे पण अवेलेबल आहेत. अच्छा, ते बघा तिथे सुकवलेले मासे पण आहेत. हा हा. मळ्याचे आहेत, खवलीचे आहेत, मुरी मासे आहेत. अच्छा, म्हणजे हे सगळे मासे आपल्याकडे मिळतात? मिळतील, अजून- कधी पण मिळतील तुम्हाला. अच्छा. सुकवलेले मासे. हे अजून हे कोणतं झाड आहे? त्याला पागेर म्हणतात. पाग आहे. हा, पागे. आणि ही मशीनही आपल्या इथे आहे अवेलेबल? फिश रॉड म्हणतात त्याला. फिश रॉड. हा, पहा इथे फिश रॉड फिश रॉड आहे. त्याच्यात पण किमती आहेत. एक 700 रुपयाला आहे, एक 1500 रुपयाला आहे. 700 आणि 1500. हा, 1500 रुपयाला आहे. फिक्स रेट आहे का कमी होणार का? कमी होतील. कमी होतील ना? कमी होतील पैसे. बघा हा रेट आहे, हा फिक्स रेट नाहीये. ताई बोलतायत कमी होतील. कमी होतील पैसे. फिक्स रेट नाहीये, कोणत्याच वस्तूला नाहीये. आपण हे मंदिर पाहतोय हे श्री म्हसोबा देवाचं आहे. इथेच म्हसाची यात्रा भरली जाते, जी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. आणि हे इथे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान म्हसाची यात्रा म्हणून फेमस आहे. आपण पाहू शकतो इथे किती गर्दी आहे. म्हसाची यात्रा ही महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा भरते. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. आपण पाहतोय दर्शन घेऊन काही भाविक येत आहेत, तर काही भाविक दर्शन घ्यायला जात आहेत. आपण आता हे मिठाईचं दुकान पाहतोय. खूप मोठं दुकान आहे हे. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई ठेवलेली आहे. इथे कुल्फी भंडार आहे. मिठाई पाहून तर तोंडाला लाळ सुटली आहे. कधी एकदा खातोय असं वाटतंय. आपल्यालाही असंच वाटत असेल ना? पण दर्शन झाल्याशिवाय तर काहीच खाऊ शकत नाही. आणि हे आहेत कंदी पेढे. कुंदा पेढे आणि कंदी पेढे यांची टेस्ट खूपच चांगली असते.
मंडळी आता आपण मंदिरासमोरील या ओम साईच्या प्रसाद भंडारामध्ये. नमस्कार दादा. बोला सर. सर मी काय म्हणतो आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे प्रसाद अवेलेबल आहेत म्हणजे कंदी पेढे, मावा, मलई, कंदी पेढे म्हणजे सातारवाले धाराशिवचे आम्ही सर. धाराशिवून बनवून आणतो पेढे. धाराशिवचे कंदी पेढे आहेत. बरं ज्यांना शुगर आहे पात्रोडगाव. ज्यांना शुगरचा त्रास असतो त्यांच्यासाठी काय शुगर फ्री शुगरलेस वाला आहे ना सर. आहे आपल्याकडे. हो. बघा शुगर लेसचं सुद्धा ऑप्शन इकडे कुठलं वाला आहे त्याचा. हे असे दाखव त्यांना गुळाचे पेढे ते सेंद्रिय गुळाचे पेढे ते. सेंद्रिय गुळाचे पेढे शुगर लेस पेढे आहेत हे. खूपच छान. म्हणजे तुम्ही इकडे आलात ना तर हे एक चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी. ज्याला गोड वगैरे काय खायचं नाही हे शुगरलेस पेढे सुद्धा इकडे तुम्हाला उपलब्ध आहे. थँक्यू सर. मंदिर खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे. रोषणाई खूप छान दिसत आहे. आरती चालू आहे त्यामुळे दर्शन थोडं लेट होईल आपलं. तोपर्यंत आपण म्हसाच्या यात्रेचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण आपण ज्या देवाची यात्रा करतो त्याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशी यात्रा असते जी आपण दरवर्षी एवढे 2000 लोक साधी चाललेली पूर्ण अशी माहिती म्हणजे डिटेल असा तर आपण ते नवस बोलतो. आपला पौर्णिमा झाली तिथून ती यात्रा ती चालू होती. पूर्ण चालू झाल्यानंतर मग आपण नवस बोलतो. गळीच्या दिवशी गळी लागायला लागतात. पौर्णिमा दुसरी गळी असते ती गळी लागली की आपण नवस बोलतो. कोण कोंबडे सोडतात, कोण दानपेटी पण दान टाकतो, कोण पूर्ण कोंबडा सोडतो, कोण बोकड आणतो. मग ती अक्षता टाकून अक्षर टाकली तर पूर्ण आपण तिथे अक्षर टाकले की पूर्ण तिकडे आपण साईडला कटिंग करून ते लोक पूर्ण कोणाला देतात. कोणी पेढे वाटतात, कोणी काय करतो, कोणी लहान मुलाचा नवस घेतात आणि नवस पूर्ण होतो. जी माहिती केली जेव्हा ती खांबलेश्वर जेव्हा मंदिर जेव्हा खांब लहान होते त्यावेळेस ते शंकरांनी ते उराण घेतला पुढे त्या खांबायला. त्याच्यामध्ये आतमध्ये खांब येतो लाकडी तर पूर्ण त्याचा त्या खांबाचा तांब्याने त्याला तयार केला म्हणजे आपल्या ट्रस्टीनी पूर्ण तो तयार केला. त्या लोक आता त्या खांबाला नवस झाला. त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही पुढच्या वर्षी नवस करू. तो नवस पूर्ण झाला का मग पोराला घेतात. कोणी पोर होणे मिळणं काय होत नाही तेव्हा तो नवस पूर्ण होतो. तेव्हा तो नवस फेडण्यात येतो. फेडला साईडला मसोबा आहे, मेन साईडला शंकर, त्याच्या बाजूला मसोबा न तो खांबली कशा नवस पूर्ण झाला का मध्ये नवस फोडत जातो. यात्रा पूर्ण चालू झाली का पूर्ण प्रोसेसिंग अशी होती. आणि ते त्याचे काय ते गळ असतात लावतात ते गळी आता आज लागून गेली. अच्छा. आजची पौर्णिमा होती आज गळी लागून गेली. अच्छा. ते गळ टोचणार जो नवस पण तो गळ लागत नाही. तो गळी आतमध्ये एक माणूस असतो. आतमध्ये एक माणूस असतो बाबा असत ते तिकडे येतात ते बाहेर तेव्हा ते टोचतात ते मग त्यांचा गळ पूर्ण झाला असं नवस पेटला पूर्ण असं माहितीच. अच्छा. ती गळी मागे पालखी ही पालखी ही मागे आपली ही पालखी मिरवणूक काढत कालची पालखी इथून आले साजेवरून. अच्छा. ही काठी तिकडे येते काठी तिकडे येते भीमाशंकर वरून. भीमाशंकर वरून. आणि ही कुठून आली आहे. ही आपल्या साजेवरून. साजे किती लांब इकडनं. 11 किलोमीटर 12 किलोमीटर मुरबाडची. मुरबाड. अच्छा. आणि ही पालखी मग इकडे आल्यावर सगळी प्रदक्षिणा पूर्ण फिरतात. अच्छा. 4-5 राऊंड पूर्ण करतात. अच्छा. पूर्ण गावातून फिरून येतात ते. त्यावेळेस मध्ये इथं ते बाहेरचे लोक भीमाशंकरचे लोक येतात. अच्छा. तेव्हा ते नाच बी करतात तिथे डान्स म्हणजे त्याचा नवस असतो तिकडे येते ती वेगळी ही इकडची ती वेगळी. अच्छा. आता दुसरी पालखी कधी येणार आहे. नाही आता नाही लास्ट पालखी. ही लास्ट पालखी आहे का. ओके. खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल थँक्यू. दादा जे खांबलिंगेश्वर बद्दल बोलत होते ते हे खांबलिंगेश्वर. इथेच नवस केला जातो आणि नवस पूर्ण झाला की दादांनी सांगितल्याप्रमाणे शरीराला गळ लावले जातात. ज्याचा जो नवस असतो त्याप्रमाणे ते नवस फेडत असतात आणि खरोखरच श्री खांबलिंगेश्वर नवसाला पावतात. म्हसाची यात्रा सुप्रसिद्ध होण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. आपण पाहू शकता भाविक किती आस्थेने श्री खांबलिंगेश्वर जवळ आपलं मागणं मागत आहेत. मागणं का नाही मागणार, कारण श्री खांबलिंगेश्वर त्यांचं मागणं पूर्णही करतात. कोणाला पटो ना पटो, पण आमची श्रद्धा आमच्या देवावर आहे, त्यामुळे आम्ही आमच्या देवाला कधीच विसरणार नाही. प्रत्येक माणूस कुठे ना कुठे नतमस्तक होत असतो. आम्ही आमच्या देवापाशी नतमस्तक होतो. मग आम्ही सुद्धा श्री खांबलिंगेश्वरांचं दर्शन घेतलं आणि आपलं मागणं मागितलं.
आस्था आणि श्रद्धा या दोन गोष्टी मनात ठेवून माणसाने पुढे जात राहिलं पाहिजे, कारण या दोन गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच डगमगू देत नाहीत. या दादांकडून आम्ही शिवशंभोंचं नाम लावून घेतला. कपाळावर जर आपल्या शिवशंभो असतील मग काय भीती. आणि हा नाम लावला की एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात येते. आता आम्ही शिवशंकर आणि म्हसोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागलो होतो. खूप साऱ्या भाविकांची गर्दी होती, पण कोणत्याही प्रकारचा त्रास आणि ताण जाणवला नाही, कारण मनात शिवशंभोंना भेटण्याची इच्छा होती. मंदिरात आता आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. भाविकांची खूप गर्दी आहे. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. इथे आपण पाहू शकतो दानपेटीमध्ये भाविकांनी दान केलेलं आहे. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण म्हसोबा देवस्थानाकडे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि आपण आता गाभाऱ्यात जाणार आहोत. मध्ये गाभाऱ्यामध्ये जात होत आता. दर्शन झाल्यावर यात्रेबद्दलची अजून माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला. नमस्कार सर. नमस्कार. आता हे आपण आलो इथे खामलिंगेश्वरला, तर तुम्ही त्यांचं काय महत्व, या म्हसाच्या यात्रेचं काय महत्व वगैरे काय वेगळी माहिती असेल तर आम्हाला सांगू शकाल का? हो, नक्कीच नक्कीच. ही महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध यात्रा आहे, म्हसोबा यात्रा म्हणून. या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. इथे एक बैल बाजार भरला जातो. तो बैल बाजार 1 एकर मध्ये असतो आणि हजारो रुपयांनी ती बैल खरेदी केली जातात. इथे सोलापूर, सातारा, कोल्हापूर वगैरे अशा जिल्ह्यातून लोक इथे घोंगडी बाजारासाठी, त्या कर्नाटकातले लोक सुद्धा येतात. इथे बाजूला खाऊ गल्ली आहे. इथे एक खामलिंगेश्वरचं मंदिर आहे. त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गळ लागले जातात. ते गळ नवसाचे असतात. तुम्ही जे देवाला 1 वर्षामध्ये जे नवस बोलले असतात, तो नवस तुमचा 1 वर्षामध्ये पूर्ण होतो. आणि हेच ते गळ कमरेवर टोचले जातात. अच्छा, हे किती आत जातात कमरेच्या? हे एवढे जातात थोडे. अच्छा, एवढे आत. तो साहस असतो देवाचा, त्याला कुठली विजा वगैरे होत नाही. अच्छा. आजच्या दिवसाला या घडीला 350 गळ जवळजवळ लागले गेलेले आहेत. 350 लोक गेल्या वर्षी नवस बोलले होते, त्यांचं गळ आज यावर्षी पूर्ण झालेले आहे. आणि पुढच्या वर्षी पण अजून लोक बोलून गेले, त्यांचे नवस पूर्ण होतील. अशी ही म्हसोबाची यात्रा ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध यात्रा आहे. आणि अनेक वर्षापासून लाखो भाविक या दर्शनासाठी येतात आणि सुप्रसिद्ध यात्रा आहे. हे इथं शंकराचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये म्हसोबाचं देवस्थान आहे आणि शंकराची पिंड आहे. बरोबर. अशी सुप्रसिद्ध यात्रा आहे म्हसोबाची यात्रा, आणि तुम्ही आवश्यक इथं भेट द्या. या कधीपासून कधीपर्यंत असते ही यात्रा? ही पौष पौर्णिमेला सुरू होते आणि 15 दिवशी यात्रा असते. अच्छा, धन्यवाद सर, धन्यवाद. आपण इथे बघतोय हे स्वीट बनवण्याचं आहे इथे दुकान सगळं. ताई, काय म्हणतात त्याला? माव्याचा गुलाबजाम आहे हा. त्याला जांभूळ असंही म्हणतात. बघा कशा प्रकारे बनवतात ते. इथे एकदम जागेवरच बनवतात, एकदम फ्रेश. आणि त्याच्यानंतर इथे हे तळले जातात. हे इथे तळले जातात पूर्ण.
त्याच्यानंतर हा इथे असा येतो, त्याच्यानंतर हे इथे असे पूर्ण तयार झालेले आहेत हे. आणि इथे आपण बघू शकतो इथे हे दादा मावा आता टाकणार आहेत इथे. दादा टाकताय मावा तो, हा पहा मावा त्यांनी त्याच्यात टाकलेला आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मसा यात्रेत्री पांडुरंग हलवाई या मिठाईच्या दुकानाचे प्रोप्रायटर बोलतोय. माझ्या इथे हातोली आणि जांभूळ हा प्रकार इथे प्रसिद्ध आहे. याला इथे हातोली हे जांभूळ म्हणतात आणि हीच एक हातोली म्हणतात याला. हातोली ही हातोली म्हणतात त्याला आणि हे जांभूळ म्हणतात त्याला. हे ह्या दोन प्रकारच्या मिठाई या माव्यापासून बनवल्या जातात. आमच्याकडे साधारण 1000 क्विंटल मावा इथे संपला जातो. या सीझन मध्ये 8 ते 10 दिवसामध्ये 1000 क्विंटल मावा संपतो. खूप मोठ्या स्केल मध्ये. हो. आणि जास्त प्रमाणात मावा असल्यामुळे या मिठाईला जास्त प्रमाणात मागणी आहे. आता बघितलं इथं काही लोक वेटिंगला असतात, अर्धा तास उभे राहिलेली असतात आणि अर्धा तास उभी राहून इथं मिठाई घेतली जाते. अरे बापरे, वा वा, खूपच छान आहे. आणि आपल्याकडे अजून या 2 मिठाई की अजून वेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत? इथल्या मिठाई म्हणजे आता दुसरी आता एक मक्खन खाजा बनवला जातो. आता बऱ्याचशा मिठाई आहेत की त्या संपलेल्या आहेत, एकाच दिवसात संपलेल्या आहेत. एवढा मोठा प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. अरे वा, खूप छानच गोष्ट आहे. आम्ही बघतोय सुद्धा इकडे. आणि इथे आम्ही आता दोघे पूर्वी आमचे 1967 पासून आमच्या वडिलांनी हा व्यवसाय चालू केलेला होता. त्या व्यवसायानंतर आम्ही माझे मोठे बंधू निलेश शिंदे हे आणि मी साईनाथ शिंदे हे दोघं मिळून इथे व्यापार करतोय. वर्षातून एकदा व्यापार करायला नक्की येतोय. आमचे इतरत्र व्यवसाय असून पण मुरबाडमध्ये पण वर्षातून हा व्यापार आम्ही पूर्वपार जपत आलेला आहे. खूप छान आहे, खूपच छान आहे. आणि आता तुमची टेस्ट सुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत 100%. आता आम्हाला उत्सुकता आहे हे जांभूळ खाण्याची. ओके, चला तर आपण जांभूळ खाऊया. आता टेम्पटेशन झालेलं आहे. दादांनी सांगितलेले हा जांभूळ आणि एवढी सारी गर्दी पाहूया आपण कसं टेस्ट आहे इथली. एकदम अप्रतिम टेस्ट आहे खरोखरच. एवढे लोक इथे येतात त्याच्यावरून हे कळलंच असेल की टेस्ट चांगली आहे. दादा खरोखर टेस्ट एकदम अप्रतिम आहे. मावा आणि त्याच्यात वेलचीचा प्रमाण असल्यामुळे ती खूप टेस्ट लागते. अच्छा, म्हणजे पहा वेलचीचा आणि मावा हा खूप एकदम मस्त लागते खरोखर. आपण इथे येऊन एकदा ट्राय करा. जर कोणी इथे येत नसेल, जे नेहमी नेतात त्यांना माहीत आहे, पण जे कोणी नेत नाही त्यांनी इथे येऊन. दादा इथलं जरा कसं यायचं मंदिरापासून ते सांगा. मंदिराच्या लगतच आपलं मिठाई खाऊ गल्ली म्हणून आहे. खाऊ गल्ली, त्या खाऊ गल्लीमध्ये बरीचशी मिठाईची दुकाने आहेत. त्यातलं आपलं एक पांडुरंग हलवाई म्हणून दुकान आहे. इथे येऊन आपण नक्की ट्राय करा. धन्यवाद दादा. आता आपण आलो आहोत घोंगडीच्या दुकानात. तुम्ही बघू शकता हे ओरिजिनल अशा घोंगडी आहे दादांकडे. आता त्याच्याबद्दल आपण जरा माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपण कुठनं आलात हे घोंगडी घेऊन? कोल्हापूर आलो. कोल्हापूरवरून आलो. अच्छा, मग हे घोंगडी बद्दल आम्हाला काय सांगाल का? हे कशी घोंगडी खरी ओरिजिनल? घोंगडी ही टोचणारी असते, अंगाला टोचायला पाहिजे. अच्छा, रक्तदानी चालू होत्यात. अच्छा, याने टोचते हाताला. ही परंपरा भरपूर वर्षापासून आहे. बाळूमामापासून मेंढ्यांची केसांची रोखरीची घोंगडी आहे ती ओरिजिनल. बरोबर. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापुरापासून तयार झालेले बाळूमामाचं देवस्थान आहे. रोखर मिळत्या मेंढ्यांची. अच्छा, मग तुम्ही आदमापुरावर नाही का? कोल्हापूर जिल्हा. अरे वा. मग हे किती रुपयाला आहे आणि किती साईज आहे याची? ही 4x12 साईज आहे. अच्छा, ही 4x12 आहे का? बऱ्यापैकी मोठी आहे 4x12 म्हणजे. 4x12. आणि ही किती रुपयाची किंमत? ही 900 रुपये किंमत आहे. 900 रुपये. आणि याच्यात अजून काय वेगळे प्रकार साईज वगैरे? भरपूर साल येत्या. मऊ मध्ये येत्या. अच्छा, मध्ये येत्या. बाळूमामा पट्टा. ही कितीला आहे? ही 700 रुपये वाली आहे. अच्छा, साईज सेम आहे 4x12? नाही, ही 3.5x8 आहे. 3.5x8 आहे. अच्छा, आणि त्या बाजूवाली? बाजूवाली 3x6 आहे. अच्छा, माणसाची एका बेडच्या मापाची. सिंगल बेड वाली आहे 3x6. एका बेडची. अच्छा, आणि ही बाजूवाली? बाजूवाली बरोबर अशीच आहे ती. सेम साईज आहे, फक्त डिझाईन वेगळी, पॅटर्न वेगळी आहे. ओके, म्हणजे आता एवढेच प्रकार आहेत, अजून आहेत? भरपूर आहेत. 10-12 आयटम आहेत. शे बसण्यासाठी आहे, गणक वाचण्यासाठी, देवपूजेसाठी आहे. आणि याला काय म्हणतात? गणक वाचण्यासाठी आसन, बेल्टेड आसन.
अच्छा असं नाही असं नाही. त्याची किंमत 150 रुपये. 150 रुपये किंमत आहे. ओके, अजून काय आहे वेगळं सर? अजून मग टोपी, गरम टोपी होत्या, मेंढ्याच्या केशामुळे तयार झालेली टोपी आहे. अरे ही घोंगडी सारखीच आहे ना? हा, सेम घोंगडी. हा ना, मग ही टोचणार. टोचरी उभ आहे ना त्याला. हा उभ आहे. हे तर नक्की उभ आहे. ह्याची किंमत काय हो? ह्याची किंमत 200 रुपये आहे टोपीची. अरे वा, आमच्याकडे जास्त पैसे देऊन सुद्धा अशी टोपी मिळणार नाही. घोंगडी सारखीच टोपी आहे, एकदम मस्त मस्त टोपी आहे. सफेद बी असते ह्याच्यात, घोंगड्यामध्ये प्रकार आहे सफेद. अच्छा, हे खादीच आहे का? नाही, रोखरीच आहे. लोकरीच आहे. चालते ना मध्ये. हा, आणि दुसरं कोणाला सॉफ्ट अशी पाहिजे असते सतरंजी, तशी पण आहे का? सॉफ्ट बी आहे ना, सॉफ्ट मध्ये बी प्रकार आहे, सॉफ्ट मध्ये बी आहे. अच्छा, सॉफ्ट मध्ये बी, मऊ मध्ये मिळते. ही लोकरच आहे? लोकरच आहे. आता लहान मुलांना, कॉलेजची पोरांना मिळते ती घालायला. हा आता बरोबर. घेत नाही ना, टोचते म्हणून ती घेत नाही ना, घेत ती नाही. मऊ बनवलेलं आहे. मग याची काय किंमत आहे? ह्याची किंमत 900 रुपये किंमत आहे. 3x12 आहे ना? 3x8 आहे. अच्छा, 3x8 आहे. ओके, 3x8 आहे. आणि याची किंमत दादांनी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि एवढेच प्रकार आहेत ना आपल्याकडे हे सगळे? हे काय आहे? गोमडच आहे, मोठा आहे ती, 4x12. 4x12 साईज मोठी आहे. साईज मोठी आहे. नाही, तुम्ही खरंच इकडे ना एकदम ओरिजिनल गोष्ट दादा दाखवत आहेत, तर तुम्ही खरंच इकडे या. खाऊ गल्लीच्या समोरच यांचं दुकान आहे. मंदिरच्या समोर खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्लीतनं बाहेर पडल्या डाव्या बाजूला आहे या दादांचं दुकान आहे. दादा, तुमचं नाव आणि नंबर सांगाल का? चंद्रकांत सनगर. आणि नंबर? नंबर 7057 92 19 44. कोणालाही हे प्युअर असं घोंगडी पाहिजे असेल तर तुम्ही दादांना कॉलही करू शकता. धन्यवाद दादा. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला म्हसाची यात्रा? आहे की नाही सर्वात मोठी यात्रा? मला तर ही यात्रा पाहून ठाण्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा वाटली. आत्तापर्यंत मी एवढी मोठी यात्रा कधीच पाहिली नव्हती. तुम्हाला ही यात्रा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.